राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले ओ साजन साजन सुख झाले ओ साजन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा विठ्ठल बरवा माधव परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा विठ्ठल बरवा माधव परवा हरी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो माधव बरवा हरी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव परवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखमादी विवर सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखमादी
परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरी करोनी उचित करोनी उचित करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदयात प्रेम घाली हृदयात प्रेम खाली हृदयात प्रेम खाली हृदयात प्रेम खाली हृदयात आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास थोर करुनिया आस थोर करुनिया थोर आस करुनिया आस थोर करुनिया आस थोर करुनिया आस थोर करुनिया आस चिंतन समयी हरी चिंतन समयी सेवा आपुलीच देई सेवा आपुलीच देई सेवा आपुलीच दे सेवा आपुलीच दे सेवा आपुलीच दे सेवा आपुलीच दे आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास थोर करुनिया आस 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 तुकया बंधू मने भावा बंधू मने बाबा तुकया बंधू मने भावा बंधू मने बाबा मज निरबावे देवा 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 आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास थोर करुनिया आस थोर करुनिया आस थोर करुनिया आज थोर करुनिया आज थोर करुनिया आज थोर करुनिया आज हरी विडो पार कुमाई हा हा विडो पार कुमार जय जय विडो पार कुमाई हा पार कुमार विडो पार कुमाई विडो पार कुमार विडो पार कुमाई विडो पार कुमार विडो पार
रोपार खुमाई रोपार खुमाई रोपार खुमाई रोपार खुमाई जय देव रोपार खुमाई रोपार जय जय देव रोपार खुमाई हाँ हाँ जय देव रोपार खुमाई हरि जय देव रोपार खुमाई जय जय देव रोपार खुमाई रोपार खुमाई करो नि उचेता 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 प्रेम खाले हृदयात प्रेम खाले हृदयात अनुदान मागायस अनुदान मागायस प्रेम खाली हृदयात आ प्रेम प्रेम खाली हृदया अनुदान माघायास अनुदान माघायास करो नि उचेता करो नि उचेता करो नि करो नि करो नि उचेता करो नि उचेता करुणी उचिता करुणी उचिता करुणी उचिता करुणी उचिता करुणी उचिता प्रेम खाले हृदयात प्रेम खाले हृदयात अनुदान मागायस अनुदान मागायस प्रेम खाली हृदयात प्रेम घाली हृदया अनुदान माघायास
बलोदान मागायास थोरा करो न्यास थोरा करो थोरा 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 तोरा करनिया आस करनिया थोरा करो करो थोरा करो थोर करोणिया आस 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 थोर करोणिया आस थोर करोणिया आस थोर थोर करुणियास करुणिया आस 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 थोर करुणिया आस रे 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 दूर करुणिया आस आस थोर करुणिया आस थोर करुणिया आस थोर करुणिया थोर थोर
विठ्ठल 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 हरि विठ्ठल ज्ञानदान देव तुकाराम भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज आनंदाश्रम स्वामी महाराज की जय। केंद्रे महाराज की जय। बोलो भाई सब संतन की विठ्ठल 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 विठ्ठल। करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुणिया आस चिंतन समयी सेवा आपुलीच देई आलो दान मागायास थोर करुणिया आस तुकया बंधू मने भावा मज निर्वावे देवा आलो दान मागायास थोर करुणिया आस समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता अभिनव वाग्विलासिनी
जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी न मिली मिया आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकया ते अंगीकारी तरी तो वाचस्पती से करी प्रबंध होडा आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करे ज्ञान पद्य जोडी थोरावे माते विठाला विठाला करुणी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुणिया आस कैवल्य सम्राट चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये पवित्र असलेला इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापुर नगरीमध्ये आणि ज्यांनी आपलं संबंध जीवन ग्रंथराज ज्ञानेश्वरीला समर्पित केलं आणि हे एवढं मोठं भव्य दिव्य असं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं मंदिर या ठिकाणी उभारलं असे परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय केंद्रे बाबा यांच्या प्रांगणामध्ये गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पिंपळगाव या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पूजनीय महाराजांच्या सहकार्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चालू आहे आणि या सप्ताहातील आजचा हा 7वा दिवसाचा म्हणजे जागराचा अर्थात परमात्म्याकडे काहीतरी मागण्याचा हा दिवस आहे 7-8 दिवस आपण इथे येऊन जी सेवा केली परमात्म्याची जी सेवा केली नामस्मरण केलं ग्रंथाचं पारायण केलं जी संतांची सेवा केली जे श्रवण मनन निधी ध्यासन केलं त्याच्या बदल्यामध्ये आज आपल्याला परमात्म्याकडे काहीतरी मागायचं आहे आणि ते काय मागावं हे आपल्याला कळावं म्हणून संतांनी जे मागून ठेवलेलं आहे तेच आपण जीवनामध्ये मागितलं पाहिजे नाहीतर आपण जर आपल्या जीवनामध्ये आपल्या मनाने जर मागायला गेलो तर आपली मागणी फसू शकते म्हणून संतांना मागण्याची काही आवश्यकता नसताना देखील संतांनी समाजाला देवाकडे भगवंताकडे संतांकडे काय मागावं हे कळावं म्हणून संतांनी आपल्याला कळावं म्हणून परमात्म्याकडे मागितलं तसं जगद्गुरु तुकोबाराय देखील या अभंगाच्या माध्यमातून समाजाला कळावं काय मागावं म्हणून या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांचे जे बंधू आहेत कान्होबा महाराज ते या अभंगातून या 4 चरणाच्या माध्यमातून भगवंताकडे मागणी करतात आणि ती मागणी करत असताना म्हणतात देवा मी फार मोठी आस म्हणजे इच्छा फार मोठी अपेक्षा घेऊन मी तुझ्या दरबारामध्ये उभा आहे थोर करून या आस थोर आशा करून इच्छा करून मी तुझ्याकडे एक दान मागण्याकरता आलेलो आहे कोणतं दान मला दुसरं काही दान नको करुणी उचित प्रेम घाली हृदयात माझ्या अंतकरणाला योग्य प्रकाराने बनवून माझ्या अंतकरणामध्ये तू प्रेम घाल म्हणजे मला जीवनामध्ये तू प्रेम दे बाकी काही नको आणि तूच प्रेम देऊ शकतो ही मोठी इच्छा धारण करून मी तुझ्या समोर आलेलो आहे मला माहिती आहे या जगामध्ये दुसरं कोणी प्रेम देणार नाही प्रेम हे फक्त प्रेम हे देवाचे देणे देहभाव जाय जेणे ज्याच्या माध्यमातून देहभाव निवृत्त होऊन जातो आणि केवळ फक्त प्रेमच अंतकरणामध्ये शिल्लक राहतं असं प्रेम फक्त भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होतं आणि तू मला ते प्रेम देशील अशी मोठी अपेक्षा इच्छा आकांक्षा अंतकरणामध्ये धारण करून मी तुझ्या समोर उभा आहे मग केवळ फक्त प्रेमच पाहिजे का नाही देवा दुसरी मागणी 3ऱ्या चरणामध्ये करतात चिंतन समयी सेवा आपुलीच घेई किंवा पाठभेद आहे काही भागामध्ये सेवा आपुलीच देई घेई किंवा देवी काही म्हणा काही फरक पडत नाही 3ऱ्या चरणामध्ये दुसरी मागणी मागतात कान्होबा महाराज म्हणतात की देवा मी ज्या वेळेला चिंतन करू लागेल त्यावेळेला माझ्याकडनं संसाराचं चिंतन होऊ देऊ नको माझ्याकडनं बायकोचं मुलाचं घराचं दाराचं जमिनीचं मालाटालाचं पैशाचं असलं भंगार चिंतन माझ्याकडनं होता कामा नये ज्या वेळेला मी चिंतनाला बसेल ना देवा तर तुझं सगुण स्वरूपाचं चिंतन माझ्याकडनं घडावं तुझ्या निर्गुण स्वरूपाचं चिंतन माझ्याकडनं घडावं तुझं नामसंकीर्तन लीलासंकीर्तन गुणसंकीर्तन हे साधू संतांनी जे गायलेलं आहे ना त्या पद्धतीचं कीर्तन चिंतन माझ्या अंतकरणामध्ये तुझ्याकडून घडावं देवा अशी माझी दुसरी मागणी आहे आणि 3री मागणी 4थ्या चरणामध्ये करतात तुकया बंधू म्हणे भावा हे देवा माझं भावा निर्भावे म्हणजे माझ्या अंतकरणामध्ये भाव अर्थात श्रद्धा मला श्रद्धा तू प्रदान कर भाव तू मला प्रदान कर अशा या 4 चरणाच्या माध्यमातून 3 मागण्या जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू पांडुरंग परमात्म्याकडे करतात पहिली मागणी करतात देवा मला प्रेम दे दुसरी मागणी करतात देवा तू माझ्याकडनं तुझंच चिंतन करून घे आणि 3री मागणी करतात की या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं जर शक्ती जर कशात असेल सर्वात मोठी उपलब्धी जर कोणती असेल तर ती भावाची उपलब्धी आहे आणि देवा हा भाव माझ्या अंतकरणामध्ये तू उत्पन्न कर अशा 3 मागण्या अभंगातून कान्होबा महाराज मागतात आणि ह्या 3 मागण्याच का मागतात याचं चिंतन आपल्याला करायचंय विठाला विठाला याला मृत्यूलोक म्हणतात नीट ऐकून घ्या आणि याला दुसरे एक नाव आहे कर्मलोक
या मृत्यू लोकामध्ये इथं जे आपण कर्म करतो ते कर्म फल भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही. शास्त्राचा श्रुतीचा सिद्धांत आहे ना भोक्तंक्षे ते कर्म कल्पकोटी शतैरपी. शास्त्राने सांगितलं तुम्ही कोणतंही कर्म करा, मग ते चांगलं करा नाहीतर वाईट करा, ते फलभोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही. मग माणसाने ज्ञानेश्वरीचं पारायण करणं कर्म आहे, संतांची सेवा करणं कर्म आहे, कीर्तन प्रवचन श्रवण करणं कर्म आहे. कुठलंही तुम्ही कर्म करा, फक्त योग्य करायचं का अयोग्य करायचं हे करण्याकरता व्यक्ती स्वतंत्र आहे. पण आपण जर चांगलं, आता एवढ्या दूरवरून तुम्ही पिंपळगावपासून इथपर्यंत आलात आणि इथं येऊन तुम्ही इंद्रायणीचं स्नान केलं की नाही ते तुम्हाला माहिती. कारण दुरावस्था पाहिल्याच्या नंतर किती अंतःकरणामध्ये वाईट वाटतं हे वारकऱ्यालाच माहिती, बाकीच्यांना काय करणार आहे ते. इंद्रायणीचं स्नान, ज्ञानोबरायांचं दर्शन, आळंदीची नगर प्रदक्षिणा, इथं आल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण, साधू संतांची सेवा, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून 2 ज्ञानाच्या गप्पा, ज्ञान श्रवण करणं, अशी विविध प्रकारे वेगवेगळ्या अंगाने आपण इथं येऊन सेवा केली. आणि ही सेवा जी असते, जो सेवा करतो त्याला फल प्राप्त होत असतं. जो सेवा करतो ना त्याला मेव्याचा अधिकार प्राप्त होत असतो. जे सेवा करत नसतात त्यांना मेवा प्राप्त होत नाही, आणि जे सेवा करतात त्यांची इच्छा नसली तरी देखील त्यांना मेवा प्राप्त होतो. विठाला विठाला. मग आपण इथे येऊन सेवा केली म्हणल्याच्या नंतर देवाकडे आपल्याला काहीतरी मागायचंय. मग काय मागावं? जर आपण चुकीचं जर मागून घेतलं तर आपली केलेली सगळी सेवा मातीमध्ये जाईल ना, त्या सेवेचं काही फल निर्माण होणार नाही. मग आपण केलेली सेवा, त्या सेवेतून परमात्म्याला काय मागावं हे जीवाला कळत नाही. कारण सामान्य जीव जो असतो त्याला फक्त संसारातलंच मागायचं माहिती आहे, बाकी दुसरं काही माहिती नाही. त्याला फक्त एवढं माहिती असते आपली जमीन वाढावी, शेतीला विहिरीला पाणी लागावं, बाजार भाव मिळावा, 1-2 लेकरं चांगले व्हावेत, बायकोचा स्वभाव चांगला असावा, संसारामध्ये काही कमी पडू नये, खावे ल्यावे बरे असावे, सदैव फक्त एवढीच इच्छा असते, बाकी दुसरं काही नसतं. आणि आजपर्यंत तुम्ही विचार करून पहा, कमी शेतीवाले जन्माला आले, कमी पाण्यावाले जन्माला आले, कमी बायकावाले जन्माला आले, कमी लेकरावाले जन्माला आले, कमी धनावाले जन्माला आले. याच्यातलं रावणाकडे काय कमी होतं सांगा बरं? सगळं होतं याच्यातलं. पण त्याच्या जीवनातलं जेवढे गणित होते ते एकही गणित त्याचं बरोबर झालं नाही. सगळे गणित त्याचे चुकले. परिणामी एवढा मोठा रावण, पण त्याचं पतन झालं. आणि जगद्गुरु तुकोबराय माता सांगा ते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा येवडी, सांगा ती कवडी गेली नाही. तात्पर्य एवढं आहे, आपण जीवनामध्ये संसारातलं किती मागून घ्या आणि किती प्राप्त होऊ द्या, ते माणसाला पुरत नाही. पण परमार्थातलं थोडं जरी प्राप्त झालं तर ते संपत नाही. विठाला विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबराय आदी संत तुम्ही पहा, त्यांनी संसारातलं देवाकडे काहीच मागितलं नाही. सेवा त्यांनीही केली. जगद्गुरु तुकोबरायाने जेवढी सेवा केली महाराज, तेवढी सेवा कोणी करू शकलं नाही. कशी सेवा केली जगद्गुरु तुकोबरायाने? आपल्यासारखी नाही. तुकोबरायाने काय आपल्यासारखी सेवा केली काय? चमडी दमडी सांभाळून, म्हणजे बायको पोरही पाहिजे आणि परमार्थही पाहिजे असं नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या ज्या वेळेला लक्षात आलं की फलकट हा संसार, एथ सार भगवंत, हा संसार किती करा हा फलकट आहे, याच्यातून काही पदरात पडणार नाही. हे एरंडाचं गुराळ आहे, चवई नाही, चोथा नाही, नुसतं धुपणच उडत आहे, काही उपयोग नाही या संसाराचा. हे ज्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी काय केलं माहितीये का? जाळून संसार पैसलो अंगणी. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं अरे या संसार किती करा, पदरामध्ये हातामध्ये काही पडत नाही, त्यावेळेला त्यांनी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं बायकोच्या किती पुढं पुढं करा काही उपयोग होत नाही, मुलांकरता किती कमवून ठेवा काही उपयोग होत नाही, समाजासाठी किती करा कृतज्ञ झाल्याशिवाय राहत नाही, कुणा करता कितीही करा पदरामध्ये काहीच पडत नाही, सरते शेवटी संसार करणाऱ्या माणसाच्या पदरामध्ये पडतो, त्याचं नाव आहे केवळ पश्चाताप. तुम्ही अजूनही पहा, ज्यांनी ज्यांनी जीव लावून संसार केलाय, सर्व शक्ती ओतून संसार केलाय, त्या माणसाच्या पदरामध्ये शेवटी पश्चातापच पडतो. जगद्गुरु तुकोबरायाच्या ह्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबरायाने संसाराचा त्याग करून टाकला. जगद्गुरु तुकोबरायाने जेवढा चिकाटीने संसार केला ना प्रारंभीच्या काळामध्ये तेवढा कोणीच केला नाही. एवढा जगद्गुरु तुकोबरायाने एवढा चिकाटीने संसार केला जोपर्यंत संसाराचं स्वरूप त्यांना कळलं नव्हतं तोपर्यंत. रात्रंदिवस राब 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 राबायचे, ह्या बाजाराला जा त्या बाजाराला जा, याला कर्ज दे त्याला कर्ज दे, पैचा हिशोब करून ठेव, तंतोतंत संसार त्यांनी केला. पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं ना त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणले, देवा आता माझ्या लक्षात आलं की हा संसार नाहीये, सर्प हा विखार पांढरा, हा संसार नाही रे बाबा. जसा एखाद्या नागाला हातात धरावं ना तसं या संसाराला हाताला धरणं आहे. हा संसार नाहीये, हा विखार पांढरा पांढरा नाग असतो की नाही, असं म्हणतात. तो चावला की एका लहरीमध्ये माणूस चावणं आणि खतम म्हणून सांगत होतं, तसा हा संसार आहे. याच्या नादाला जो लागला तो संपला. हे जगद्गुरु तुकोबरायाच्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. मी सावध झालो बाबा हो, मला कळून चुकलं, संसार किती करा काही उपयोगाचा नाही.
आणि त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराचा त्याग केला आणि सरळ रस्ता धरला तो भंडारा, भामचंद्र आणि घोरडा. या डोंगरावरनं ते कधी खाली आलेच नाही. नित्य डोंगरावरती जायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, एकनाथी भागवताचे पारायण करायचे, ज्ञानेश्वरीचे पारायण करायचं, आपलं आत्मनिधी ध्यासन करायचं, रात्रंदिवस परमात्म्याचं चिंतन करायचं. एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला. परमार्थ झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारायाचा पूर्ण परमार्थ झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायाला परमार्थाचं फळ जर कोणतं असेल तर ते आत्मज्ञान, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. संसाराचं फळ म्हणजे ह्याला गाडी मिळणं, याला संसाराचं फळ नाही, परमार्थाचं फळ नाही मिळत. एखादा बंगला राहायला मिळणं, एखादी गादी मिळणं, लोकांनी लय गुरु म्हणून मानणं, शिष्य परिवार वाढणं, मागं पुढं लोक फिरणं, याला परमार्थाचं फळ मिळत नाहीत. परमार्थाचं फळ जर कोणतं असेल तर संतांची कृपा, भगवंताची कृपा आपल्यावरती होऊन आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होणं हे परमार्थातलं सर्वात मोठं फळ आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्या वेळेला संसाराचा त्याग केला, भंडारा भामचंद्र डोंगरावरती जाऊन साधना केली आणि त्या साधनेचं फळ त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि त्या आत्मज्ञानाचा अनुभव स्वतः जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या मुखातून सांगितला. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. जगद्गुरु तुकोबाराय विचारतात, तुम्ही जर मला आता विचाराल मी कोण आहे, तर मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आता तुम्हाला मी जसा दिसतो ना हाडा मांसाचा पुतळा, तसा आता मी राहिलेलो नाही. पूर्वी जसा मी संसार करणारा तुकोबा होतो तसा आता मी राहिलेलो नाही. मला जर तुम्ही विचाराल मी जर कोण आहे, तर मी वासुदेव स्वरूपाला प्राप्त झालेलो आहे. वासुदेव म्हणजे परमात्मा स्वरूप, ब्रह्मस्वरूप, अधिष्ठान, त्यालाच आत्मा, त्यालाच चैतन्य, त्यालाच कुटस्थ. आणि हे सगळे शास्त्र जे आहेत ना हे ज्ञान करून देण्याकरतात. अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, हे सगळे सांगणारे हेच शास्त्र आहेत. जगद्गुरु तुकोबारायाला हा अनुभव ज्या वेळेला आला त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायाच्या लक्षात आलं की बाबा हा अनुभव मला आला का, मी परमार्थ केला म्हणून. पण परमार्थाचे दोन प्रकार आहेत, नीट ऐकून घ्या. एक सकाम परमार्थ आहे आणि दुसरा निष्काम परमार्थ आहे. जो व्यक्ती निष्काम परमार्थ करतो त्या व्यक्तीला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. आणि ज्या व्यक्तीने सकाम परमार्थ केला त्याला इहलोकातलं शिव किंवा स्वर्गलोकातलं सुख प्राप्त होतं. विठाला विठाला. आता समजा या ठिकाणी मी कीर्तन करत आहे. हे कीर्तन जर मी परमात्म्याकरता केलं, तोदीय वस्तू गोविंद तुभ्यम एव समर्पयामी, परमात्मा हे तुला संतुष्ट करण्याकरता मी कीर्तन केलं असं मी जर म्हणलो आणि हे कीर्तन मी परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केलं, तर हे काय झालं, माझा निष्काम परमार्थ झाला. आणि जर हा निष्काम परमार्थ झाला तर परमात्माचा एक स्वभाव आहे, तो फुटकी कवडी सुद्धा कोणाची फुकट घेत नाही. पण आपण जर हे कीर्तन परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केलं तर परमात्मा खुश होतो. आणि परमात्मा खुश झाल्याच्या नंतर त्या साधकाला काय देतो माहिती का, जगातली सर्वात मोठी वस्तू, त्याचं नाव आहे वैराग्य. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या लिहिल्या. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तो शालागी, मग ती ये पूजे रिझलेनी आत्मराजे. आता पुढचा शब्द आहे का, ज्या व्यक्तीने आपल्या वाट्याला कर्तव्य कर्म केलं आणि ते परमात्म्याला समर्पित केलं, तो परमात्मा काय करतो, वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. त्या साधकाला परमात्मा वैराग्य रूपी सिद्धी प्राप्त करून देतो. आणि ज्याला वैराग्य प्राप्त झालं त्या व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त करण्याकरताही वैराग्य लागतं आणि प्राप्त झालेलं ज्ञान टिकण्याकरता देखील वैराग्यच लागतं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले की नाही, तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरणा ही आन, परित्येची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. किंवा विरक्ती वाचो निकही ज्ञानाची तगणेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. आणि हे वैराग्य बाजारामध्ये मिळत नसतं बरं का. जसं आपण भाजीपाला आणायला गेलो मार्केटमध्ये, पाहिजे तेवढा भाजीपाला घेऊन येतो, तसं वैराग्य कुठं जाऊन आणणार तुम्ही, शेतात जाऊन आणणार का बाजारात जाऊन आणणार, कुठे मिळणार हे वैराग्य. हे वैराग्य केवळ फक्त भगवंताच्या कृपेने किंवा गुरुच्या कृपेने किंवा आपल्या जीवनामध्ये आलेल्या निष्काम कर्मानेच प्राप्त होतं, बाकी दुसरं कशाने प्राप्त होत नाही. विठाला विठाला. ऐका, आणि वैराग्य जे असतं ना हे परमार्थामध्ये फार मोठं महत्वाचं असतं. मोठे महात्मे सांगून गेले, परमार्थ ज्याला करायचा आहे त्या परमार्थिक साधकाच्या पाठीचा कणा म्हणजे वैराग्य आहे. माणसाच्या पाठीचा कणा मोडला की तो व्यक्ती उभा राहू शकत नाही. तसं ज्या व्यक्तीला जीवनामध्ये वैराग्य प्राप्त झालं नाही तो व्यक्ती परमार्थ करू शकत नाही. आणि वैराग्याच्या अभावाने युक्त असणारे लोक परमार्थामध्ये आले म्हणून वारकरी संप्रदायाचं वाटोळ व्हायला सुरुवात झाली. विठाला विठाला. एक काळ होता, या वारकरी संप्रदायामध्ये महापुरुष होते, ते कीर्तनाला जायचे, दिली ते गपचिप घ्यायचे आणि निघून जायचे. परंतु आता एक काळ असा आलाय, पहिल्यांदा फोन आल्याशिवाय ठरवल्याशिवाय जात नाहीत. आता हे वारकरी संप्रदायाचा उत्कर्ष म्हणायचा की वारकरी संप्रदायाला ही लागलेली उतरती कळा आहे, हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. जाऊ द्या, तो मुद्दाच वेगळा आहे. मी सकामता आणि निष्कामता सांगत होतो. ज्या व्यक्तीने परमार्थ निष्काम भावनेने केला त्याला वैराग्य प्राप्त होतं, गुरुची भेट होते. ऐसी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, तेत गुरु सद्गुरु अपैसा भेटीची गा.
ज्या वेळेला माणसाचं कर्म साम्य अवस्थेला प्राप्त होतं, त्याला वैराग्य जीवनामध्ये प्राप्त होतं, त्यावेळेला त्याला श्री गुरु भेट देतात. ऐका, गुरुची प्राप्ती करता इकडे तिकडे हिंडायची गरज नसते. आपण आपला अधिकार वाढवला की गुरु आपल्याला भेट देण्याकरता येतच असतात. जगद्गुरु तुकोबराय जा या तीर्थाला जा त्या गावाला हिंडत नाही बसले गुरुच्या भेटी करता. जगद्गुरु तुकोबरायनी ठाईचे बैसवणे करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एकाग्र चित्ताने त्यांनी डोंगरावरती जाऊन भजन केलं. आपल्या आध्यात्मिक क्षेत्रातला आपला अधिकार वाढवला आणि वाढवल्याच्या नंतर गुरुकडे त्यांना जावं लागलं नाही, गुरु त्यांच्याकडे आले. हे बघा, आंबा पिकल्याच्या नंतर पोपटाला पत्र पाठवावं लागत नसतं, पोपट येत असतो. चिकू पाराला लागल्याच्या नंतर पोपटाला सांगावं लागत नाही, चिकू पिकला की पोपट येतोच. तसं अंतकरण शुद्ध झालं की त्या साधकाला गुरुकडे जावं लागत नाही, गुरु त्याच्याकडे येतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला मस्तकी तो जाण ठेविला. सापडे वाट जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला कर, मस्तकी तो जाण ठेविला. आपला विचार इथे चाललेला आहे. परमार्थाचे दोन स्वरूप पाहतात आहोत आपण, एक सकाम परमार्थ आणि दुसरा निष्काम परमार्थ. ज्या व्यक्तीने निष्काम परमार्थ केला त्याला वैराग्य प्राप्त होतं, त्याला गुरुची भेट होते, त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं आणि जीवनातली सर्वात मोठी उपलब्धी जी ब्रह्मज्ञान आहे त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्याला जीवनामध्ये होते. आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा त्याला जन्मही नाही आणि पुन्हा त्याला मरणही नाही. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसाला जन्म आणि मरण आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. ज्ञानोबा याचंच भाषांतर ज्ञानेश्वरीमध्ये मराठीत करतात. मातेची या उदर पुहरी, पचवणी विष्टेच्या दाथरी, उकडवणी नवमासवरी, जन्म जन्मोनी मरती. ज्ञानोबा म्हणतात जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत जन्म आणि मरणाची ही परंपरा माणसाला सोडत नाही. पण ज्याला का आत्मज्ञान प्राप्त झालं तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना एरझारे चिरा पडे. ज्ञानोबा म्हणतात ज्या महापुरुषाला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याचा एकदा का हा देह पडला की पुन्हा त्याला जन्म प्राप्त होत नाही. वेदांताच्या भाषेमध्ये त्याला जन्म अभाव स्थिती म्हणतात. म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तो महात्मा एकदा ह्या शरीराने पडतो आणि एकदा त्याचं शरीर पडलं मरणे मृत्यू मारी, एकदा मरतो आणि मृत्यूला मारून टाकतो आणि आत्मस्वरूपाने आपण उरतो. पण एवढी मोठी स्थिती, एवढं महल भाग्य ज्याने निष्काम परमार्थ केला त्याला होतं आणि सकाम परमार्थ केला त्याला काय होतं. ऐका, ज्या व्यक्तीने सकाम परमार्थ केला त्याला फार तर इहलोकातील सुख मिळतं आणि यहलोकातून नाहीच मिळालं तर फार फार तर त्याला स्वर्ग सुखातलं मिळतं. म्हणजे स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर त्याला पहिला अमृत मिळतं. नव्या अध्यामध्ये वर्णन केले ज्ञानोबाने. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर पहिला अमृत मिळतं. तिथं नादिन धिन्ना चालतो. तिथं काय आपल्यासारखे गायक लोक नाहीत. तिथं गंधर्व गात गाणी नाचायला त्या ठिकाणी काय असल्या मरक्या सडक्या बायका नाहीत. तिथं तोंडाला मेकअप करून आलेल्या रंबियाईसी नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतौर्या, रंबे सारख्या, तिलोत्तमा सारख्या, उर्वशी सारख्या एकापेक्षा एक सुंदर अप्सरा त्या ठिकाणी नृत्य करण्याकरता पिण्याकरता अमृत तुल्य नाही, प्यायला त्या ठिकाणी अमृत आहे. कामधेनूच्या कळपाच्या कळप त्या ठिकाणी आहेत. चिंतामणीच्या सडका आहेत. तुम्हाला जर बोर झालं आणि तुम्हाला असं वाटलं फिरायला जावं तर तिथं येड्या बाबडीच्या बगीचे नाही आहेत. ज्ञानोबा वर्णन करतात तिथं कल्पतरूचे बगीचे आहेत. जर तुम्हाला असं वाटलं संतांना भेटायला जावं तर त्या ठिकाणी ढोंगी संत नाहीत, बृहस्पती सारखे गुरु आहेत त्या ठिकाणी. तुम्हाला वाटलं फिरायला जावं, पाय दुखायला लागले, एखाद्या वाहनावर बसून जावं तर मग इनोवा फॉर्च्युनर असल्या गाड्या नाही तिथं. ऐरावता सारखे वाहन, उच्च श्रवण नावाचा घोडा आहे, ऐरावता सारखं वाहन त्या ठिकाणी आहे. बसण्याकरता इंद्राचं आसन आहे, राहण्याकरता अमरावती सारखी नगरी आहे. एवढं दिव्य सुख आहे कुठं स्वर्गामध्ये. पण ते सुख कुणाला मिळतं माहितीये का, ज्यांनी सकाम परमार्थ केला त्याला. आणि सकाम परमार्थ केलेला व्यक्ती स्वर्गात जातो. पण स्वर्गात कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत त्याचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत. आणि पुण्य का संपलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. पुणे क्षीणे त्या व्यक्तीचं पुण्य क्षीण झालं, मर्त्य लोकम विशंती, पुन्हा मृत्यू लोकामध्ये त्याला यावं लागतं. म्हणजे पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं. कसा येतो, ज्ञानोबाने त्याकरता उदाहरण दिलंय. ऐका, माणूस स्वर्गात कुठपर्यंत राहतो, माऊलीने ग्राम्य उदाहरण दिलंय. ग्रामीण भागातलं, त्या काळामध्ये जरा जास्तच नादिक लोक होते काही की, म्हणून ज्ञानोबाने हे उदाहरण दिलंय. कशामुळे दिलं मला नाही माहिती, पण त्या काळात जरा जास्तीच नादिक लोक असावेत म्हणून ज्ञानोबाने उदाहरण कसं दिलं बघा. ज्ञानोबा म्हणले एक श्रीमंत माणूस होता आणि त्या श्रीमंत माणसाला एका बाईचा नाद लागला, पण ती होती गणिका. आणि त्या गणिकेचा नाद लागल्यामुळे हा उठला की रोज तिच्या घरी, उठला की रोज तिच्या, त्याला कोठा म्हणतात. हा उठला की रोज तिच्या घरी जायचा, रोज तिच्या घरी जायचा. आता ती गणिका त्या पैशावाल्या माणसाला कुठपर्यंत आपल्या घरी येऊ देते हो,
ज्ञानोबराय म्हणतात जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे तोपर्यंत, त्याच्याकडला पैसा संपला की पुन्हा ती गणिका त्याला आपल्या दरवाजामध्ये उभं करत नाही. जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता तोपर्यंत कुत्र जसं आपल्याकडे शेपूट घोलतं की नाही, तसं त्या वेश्या ज्या बायका असतात, पैसा आहे तोपर्यंत शेपटी घोलतात, त्याच्या पुढं 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 करतात. पैसा संपला की ती बाई त्याला विचारत नाही. मूवी बघा कशी ज्ञानोबरायांची. जैसा वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही चेपून येतीचे, तैसे लाजिरवाने दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानोबराय म्हणतात एक माणूस आहे, त्याच्याकडे फार पैसा आहे, तो बाईच्या नादाला लागला, ती बाई त्याला घरामध्ये तोपर्यंतच उभं करते जोपर्यंत त्याच्याकडे पैसा आहे. पैसा संपला की ती बाई त्याला विचारत नाही. तसं स्वर्गामध्ये माणूस जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंतच तिथं राहतो. पुण्य संपलं की दणकन मूर्ती लोकात येतो. विठाला विठाला. आपण परमार्थाचे दोन स्वरूप पाहत होतो, एक सकाम परमार्थ आणि एक निष्काम परमार्थ. ऐका, ज्यांनी सकाम परमार्थ केला त्याला फार तर इहलोकातील सुख प्राप्त होतं. आणि इहलोकातील सुख तुम्हाला माहिती कोणाच्या नित्य कोणाच्या अनुभवात राहिले का? नित्य कोणाजवळ ते राहिले का? आज न उद्या विषयाचे समसुख, बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल रया. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं की नाही? इहलोकातील कितीही सुख तुमच्या जीवनामध्ये असू द्या, ते आज न उद्या जाणार आहे. स्वर्गामध्ये गेला तर स्वर्गातही आज न उद्या स्वर्गातून खाली यावं लागणार आहे. म्हणून सकाम परमार्थ केला तर पदरात काही पडत नाही, पण निष्काम परमार्थ केला तर आत्मज्ञानासारखं फल प्राप्त होतं. म्हणून पण निष्काम परमार्थ कोणता आणि सकाम परमार्थ कोणता? ऐका, आता सध्या आपल्या इथे कीर्तन चाललंय. या कीर्तनातून आपण कुठलीच अपेक्षा केली नाही, केवळ फक्त परमात्म्या करता हे चाललंय अशी भावना जर केली तर हा निष्काम परमार्थ झाला. आणि याच्या माध्यमातून अंतकरण शुद्धी, वैराग्याची प्राप्ती, गुरुची प्राप्ती, आत्मज्ञान, जीवनमुक्ती आणि देह पडल्याच्या नंतर विधेय मुक्ती, परमात्म्याची प्राप्ती इथपर्यंत माणूस जातो. पण या का कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या कर्माच्या माध्यमातून आपण काहीतरी कामना केली तर त्या व्यक्तीला फार तर इथलं सुख मिळतं आणि फार फार झालं तर तो स्वर्गात जातो. पण इहलोकातीलही सुख नाशवान आहे आणि स्वर्गातीलही सुख नाशवान आहे. शाश्वत फक्त आत्मसुख आहे आणि त्या आत्मसुखाकरता निष्काम परमार्थ करायचा असतो. हाच परमार्थ जगद्गुरु तुकोबरायाने केला. तुकोबराय म्हणले, देवा मी परमार्थ केलाय पण कसा? निष्काम. मी तुझ्याकडनं काही मागून घ्यायचंय म्हणून परमार्थ करत नाही. नाही तुझं काही मागत संपत्ती आठवणाची आसो द्यावी आठवणाची आसो द्यावी आठवणाची आसो द्यावी आठवणाची. जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, देवा मी सकाळी 4 ला उठतो, काकडा करतो. काकडा झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण करतो. ज्ञानेश्वरीचं पारायण झाल्याच्या नंतर एकनाथ भागवताचं पारायण करतो. दिवसभर माझ्या वाट्याला कर्तव्य कर्म करत असताना मुखाने मी तुझं नामस्मरण करतो, विठ्ठल 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 म्हणत राहतो. संध्याकाळी हरिपाठ करतो. काम झाल्याच्या नंतर, जेवण झाल्याच्या नंतर जोपर्यंत पुन्हा झोप लागत नाही तोपर्यंत मुखाने राम राम विठ्ठल 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 म्हणत राहतो. म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापर्यंत असून तर संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत देवा मी तुझं नामस्मरण करतो की नाही? मी कीर्तन करतो, मी प्रवचन करतो, मी नामस्मरण करतो, मी सगळं करतो देवा. पण तुझ्याकडनं मला काही धन मागून घ्यायचंय म्हणून नाही. नाही तुझं काही मागत संपत्ती. देवा लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल मी भंडारा भामचंद्र घोरड्या डोंगरावरती जाऊन भजन करतो, रात्रंदिवस तुझं चिंतन करतो, म्हणजे तुझ्याकडून मला काही मागून घ्यायचंय असं नाही. देवा भजन तर तुझं करायचं पण तुझ्याकडे काही मागायचं नाही. हे मला माझ्या बापाने शिकवलंय, माझ्या पूर्वजांनी आम्हाला हे शिकवलंय देवा. आणि आमच्या घराण्याची ही परंपरा आहे. सेवा तर करायची पण काही मागायचं नाही. वडिलाची रेत जाणत से वडिलाचे रेत काही मागाने आम्हाला चिंता, काही मागाने आम्हाला चिंता.
परंपरा आहे. पण आमच्या घराण्यामध्ये तुझी सेवा करण्याची परंपरा आहे, पण अजून एक दुसरी परंपरा आहे. कोणती? तुझी सेवा तर करायची, पण तुझ्याकडे काही मागायचं नाही. ही आमची परंपरा आहे देवा. आमच्या वडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं नाही, आमच्या आजोबाने तुझ्याकडे मागितलं नाही, आमच्या पजोबाने काही मागितलं नाही. म्हणजे तुझी सेवा तर करायची, पण तुझ्याकडे काही मागायचं नाही. ही संतांची परंपरा आहे महाराज. आणि ज्यांनी ज्यांनी संतांची परंपरा मांडली ना, ती सगळी संतांची परंपरा ही निष्काम सेवेची परंपरा आहे. आणि सध्या वर्तमान काळामध्ये जी परंपरा चालू झाली ही सगळी ढोंगी लोकांची सकाम परंपरा आहे. विठाला विठाला आणि ही परंपरा मोडीत काढता आली पाहिजे. आणि ही काढण्याकरता साधू संतांनी देवाकडे मागितलं नाही असं नाही, पण स्वतः करता नाही मागितलं. समाजाने परमार्थ केल्याच्या नंतर देवाकडे काय मागावं हे त्यांना कळावं म्हणून मागितलं. ज्ञानोबाऱ्यांनी देखील देवाकडे मागितलं, पण स्वतःसाठी नाही मागितलं. आणि ऐका, कोण मागू शकतो? ज्याने सेवा केली तोच मागू शकतो. ज्ञानोबाऱ्यांनी सेवा केली महाराज. जे ज्ञानोबाऱ्यांनी सेवा केली, जगामध्ये अशी सेवा दुसरं कोणी करू शकलं नाही. सर्वात मोठी सेवा म्हणजे काय? आपल्याला वाटतंय बाबाचे पाय चपणं म्हणजे सेवा आली. काही लोक बाबाचे पाय चपतात, पण कधी त्याचा गळा चपतात हेही कळत नाही. पाय चपणाऱ्या लोकांचं काही खरं नसतं. कधी कधी आमचे डॉक्टर बाबा एक गोष्ट सांगत असतात. एका गुरुला 2 शिष्य होते आणि ते 2 शिष्य नियमित त्यांच्या सहवासात राहायचे. एक झोपताना डावा पाय चपायचा आणि एक झोपताना उजवा पाय चपायचा. दोन्ही शिष्यांचा 2 नियम होता. एक डावा पाय चपायचा, एक उजवा पाय चपायचा. पण योगायोगाने त्या 2 शिष्यांचे भांडणं झाले. नाहीतरी शिष्यांमध्ये भांडणं होतच असतात. प्रॉपर्टीमुळे म्हणा, नाहीतर गुरुच्या गादीमुळे म्हणा, कशा करता. म्हणून शहाणे लोक गादीच्या आणि प्रॉपर्टीच्या नादीच पडले नाही. तुम्ही अजूनही पहा, वारकरी संप्रदायामध्ये जे खरे महापुरुष जे होऊन गेले ना, त्याच्या नादीच लागले नाही. त्या गुरुकडे फार मोठी संपत्ती होती, गादी होती. त्या 2 शिष्याला एकाला वाटायचं मला भेटावी, दुसऱ्याला वाटायचं मला भेटावी, म्हणून ते त्याच्यामुळे सेवा करत होते. एक रोज झोपताना संध्याकाळी उजवा पाय चपायचा, एक डावा पाय चपायचा. आता त्यांचे भांडणं झालेले होते, म्हणून त्याच्यातला एक जण काहीतरी कामानिमित्त घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर तो उजवा पाय चपायचा. आता डावा पाय चपणारा तिथं होता. संध्याकाळी हा गेला आणि त्याच्या लक्षात आलं की उजवा पाय चपणारा गावाकडे गेलाय. मग यांनी काय केलं माहितीये का? संध्याकाळी झोपता डावा पाय तर चपला, पण उजव्या पायाला बुक्क्या मारल्या. अशा बुक्क्या मारल्या त्या गुरु बोंबलायला लागला. आता त्याच्यावरती ओळ उमटले त्या बुक्क्या मारल्याचे. दुसऱ्या दिवशी तो आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं उजव्या पायाकडे, तर आपल्या गुरुच्या उजव्या पायाला ओळ दिसतात.
कीर्तनातलं वाक्य नाही, ऐकून ठेवा फक्त. जेवढा सामान्यात आनंद आहे ना तेवढा विशेषामध्ये आनंद नाहीये. विठाला विठाला हो. आपला विषय चालला होता ज्ञानोबाराने जी सेवा केली ना ती सेवा जगामध्ये कुणाला करता येईलच म्हणून सांगता येत नाही. कोणती सेवा केली ज्ञानोबाराने? जे आपल्याला गुरु परंपरेने ज्ञान प्राप्त झालं ना ते ज्ञान ज्ञानोबाराने जगाला दिलं. आणि ते ज्ञान ज्ञानोबाराय जगाला देत असताना ज्ञानोबारायने असं नाही म्हणले मी पुरुषालाच देईल, मी लहान लेकरालाच देईल, मी ब्राह्मणालाच देईल, मी मराठ्यालाच देईल, मी साळीलाच देईल, मी कोळीलाच देईल. कुठलाही असू द्या. नपा हे याती. तुम्ही महाभारत वाचला असेल. महाभारतामध्ये भीष्माचार्य परशुराम नावाचं एक पात्र होऊन गेलंय. अख्खा धनुर्वेद त्यांच्या पाठ आहे. त्यांच्यासारखा शूरवीर अजून जन्माला आला नाही. पण ज्यावेळेला त्यांच्याकडे कर्ण शिकायला गेला त्यावेळेला परशुराम म्हणले मी ब्राह्मण सोडून दुसरं कोणाला ज्ञान देत नाही. त्यांचे शिष्य बघा द्रोणाचार्य. द्रोणाचार्याकडे किती ज्ञान आहे सांगता येत नाही. भरपूर त्यांच्याकडे धनुर्वेदाचं ज्ञान आहे. परंतु ज्यावेळेला त्यांच्याकडे भिल्ल जातीचा एकलव्य शिकण्याकरता गेला त्यावेळेला ते म्हणले मी क्षत्रियाला सोडून ज्ञान देत नाही. म्हणजे परशुराम ब्राह्मणाला सोडून ज्ञान देत नाहीत, द्रोणाचार्य क्षत्रियाला सोडून ज्ञान देत नाहीत. पण ज्ञानोबाराच्या दरबारामध्ये कोणताही पोरगा येऊ द्या ज्ञानोबाराच्या समाधीला त्याचं मस्तक लागल्याच्या नंतर त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे ज्ञानोबाराने हे ज्ञान देत असताना जातीपातीचा विचार केला नाही. यारे यारे लहान थोर याती भलती शब्द काय वापरलाय? याती भलती. कोणत्याही जातीचा असू द्या महाराज. म्हणून आमच्या आळंदीमध्ये आम्ही लहानाचे मोठे होतो. किती मोठे होतो शेवटी मरतात महाराज. पण कोणता कोण जातीचा आहे आम्हाला माहित होत नाही. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये मतदान कोणत्या पक्षाचं आहे त्याच्याहून काही घेणदेण नाही. देशाचं काय होणार आहे त्याच्यानंही काही घेणदेण नाही. पण जाती आपल्या जातीने तुकोबराय म्हणले तुका म्हणे जाती आणि जाती साती खाती माती अशाच प्रकारचे लोक आहेत. जर आपण खरं जर ज्ञानोबारायच्या पायीक जर असू आणि ज्ञानोबाराय जर आपण आपली आई मानत असू तर ज्ञानोबाराने जी जातपात मानली नाही ना तर वारकरी संप्रदायामधल्या प्रत्येक व्यक्तीने जातपात ही उपटून फेकून दिली पाहिजे. इथं फक्त एकच जात आहे ती म्हणजे वैष्णव आणि वारकरी. बाकी दुसरी जातच नाही महाराजा त्यात. तरी सुद्धा लोकांच्या मनातली जात जात नाही एवढ्या जातीचे लोक आहेत. विठाला विठाला आपला मुद्दा चालला होता सेवेचा. ज्ञानोबारांनी सेवा केली कोणती? ज्ञान देणं. ज्ञान देण्यासारखं ज्ञानदानासारखं यज्ञ या जगात दुसरा कोणता नाही महाराज. एखाद्याला तुम्ही खाऊ घाला संध्याकाळी त्याला परत भूक लागते. किती पैसे देणार तुम्ही? किती द्या संपत नाही. पण ज्ञान ज्याला दिलं ना महाराज ते ज्ञान वाढत चालतं. ज्ञानाचा प्रसार जो असतो हा वाढत चालतो. आणि ज्ञानोबारांनी या जगाला मुक्त कंठर्वाणी ज्ञान दिलं. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून चांगदेव 65च्या माध्यमातून अमृत अनुभवाच्या माध्यमातून हरिपाठाच्या माध्यमातून विरहिणीच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून गवळणीच्या माध्यमातून काही लोक तर महात्मे जुने असं सांगतात की ते म्हणतात ज्ञानोबारांनी योग वासिष्ठावरती देखील टीका केली होती. आणि समाधी प्रकरणामध्ये स्पष्ट असं प्रमाण आहे. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबारांनी योग वासिष्ठाची टीका केली होती पण काळाच्या ओघामध्ये ती कुठे गेली ती माऊलीलाच माहिती. विठाला विठाला आणि ज्ञानाचा प्रचार करणं हे किती अवघड आहे स्वतः ज्ञानोबाराय सांगतात बरं का. मी सांगत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हे ज्ञान ज्ञानोबारांनी जगाला दिलं ते कोणत्या भाषेतलं दिलं? संस्कृत भाषेतलं मराठीत दिलं की नाही? ज्ञानोबारायच्या पूर्वी जोपर्यंत ज्ञानोबारायचा जन्म झाला नव्हता तोपर्यंत मराठी भाषेमध्ये लोकांना ज्ञान सांगणारा माणूस तुम्ही पाहिला होता का? नव्हता पाहिला. ज्ञानोबारायच्या अगोदर देखील जगाला ज्ञान दिलं जात होतं पण कोणत्या भाषेत माहितीये का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने जगाला ज्ञान दिलं पण कोणत्या भाषेत दिलं? संस्कृत भाषेमध्ये. व्यासाने जगाला ज्ञान दिलं पण कोणत्या भाषेमध्ये दिलं? संस्कृत भाषेमध्ये. भगवान शंकराचार्याने जगाला ज्ञान दिलं पण कोणत्या भाषेमध्ये? संस्कृत भाषेमध्ये. म्हणजे ज्ञानोबारायांच्या पूर्वी या मूर्ती लोकात ज्ञान होतं पण ते संस्कृत भाषेमध्ये अडकलं होतं. संस्कृत भाषेमध्ये त्याचा लोप झाला होता. ज्ञानोबारायांनी काय केलं? फक्त संस्कृत किंवा ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुखाळू करी घेणे देणे सुखाची वरी हो दे या जगा गीता देवी मराठी गीता देवी गेलीचे मराठी गीता देवी गेली मराठी गीता देवी ज्ञानदृष्टी संस्कृताची काठी गेलीचे मराठी गीता देवी. कसं वर्णन केलंय? संस्कृताची गाठी उकलोनी ज्ञानदृष्टी केली से मराठी ज्ञानदेवी. आता मला सांगा संस्कृत मधलं हे ज्ञान मराठी भाषेमध्ये आणणं एवढं सोपं होतं? ज्ञानोबाराय स्वतः 5 उदाहरण देतात. ज्ञानोबाराय म्हणतात समुद्र आहे. आपण एकच समुद्र पाहिला असेल. असे 7 समुद्र त्या पृथ्वी तलावरती. ज्ञानोबाराय म्हणतात एक नाही 7ही समुद्र अमृताने भरता येतील. सोपं आहे का? रावण म्हणला होता मी खारा समुद्र गोड करेल. मेला पण नाही करता आला. साधा गोड त्याला करता आला नाही. ज्ञानोबाराय गोड नाही म्हणले अमृताने भरणार. आणि एक नाही 7ही समुद्र. ज्ञानोबारायची प्रतिज्ञा आहे ती काय येड्या लोकांची का?
ज्ञानोबराय म्हणतात सातही समुद्र अमृताने भरता येतील, अशक्य आहे की नाही? पण ज्ञानोबराय म्हणतात शक्य आहे, करून दाखवता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही, ज्ञानोबराय म्हणतात. दुसरं उदाहरण दिले ज्ञानोबरायने आकाशातल्या चांदण्यांचं. आकाशात जेवढ्या चांदण्या आहेत त्या प्रत्येक चांदण्या ज्ञानोबराय म्हणतात चंद्र करता येतील, शक्य आहे का? पण ज्ञानोबराय म्हणतात आकाशातल्या सगळ्या चांदण्या चंद्र करता येतील, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण दिले ज्ञानोबराय. माऊली म्हणतात ही सगळी पृथ्वी, असं म्हणतात पृथ्वीवरती 70% पाणी आहे आणि 30%च पृथ्वी आहे, आणि ती 30% किती मोठी हे आपल्याला माहिती नाही. ज्ञानोबराय म्हणतात अख्खी पृथ्वी सोन्याच्या पत्र्याने मढता येईल. आता हे जे कॉलम आहे त्या कॉलमला या मार्बलने मढवलंय की नाही, याला मढवणं म्हणतात. काही काही ठिकाणी चांदीचा पत्रा असतो, काही काही ठिकाणी सोन्याचा पत्रा असतो. तसं ज्ञानोबराय म्हणतात अख्खी पृथ्वीचा पृष्ठभाग सोन्याने मढता येईल. आपल्याला बायको मढता येत नाही, साधी कानात त्याच्या फुलं घालता येत नाहीत, मरायला टेकले तरी नाही करता आलं काही काही लोकांना. ज्ञानोबराय म्हणतात अख्खी पृथ्वी सोन्याच्या पत्र्याने मढवता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. तिसरं उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी. चौथं उदाहरण दिले ज्ञानोबरायांनी. या पृथ्वी तलावरती जेवढे झाडं आहेत ना, माऊली म्हणले ते प्रत्येक झाड कल्पतरू करता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. आणि पाचवं उदाहरण दिले माऊलीनी. या पृथ्वी तलावरती जेवढे दगड धोंडे गोटे जे दिसतात ते प्रत्येक धोंडा गोटा चिंतामणी करता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही. म्हणजे समुद्र अमृताने भरता येईल ज्ञानोबराय म्हणतात, आकाशातल्या चांदण्या चंद्र करता येतील, प्रत्येक झाड कल्पतरू करता येईल, अख्खी पृथ्वी सोन्याने मढता येईल, प्रत्येक गोटा चिंतामणी करता येईल, पण गीतेचा अर्थ मराठीत करता येणार नाही असं ज्ञानोबराय म्हणतात. आणि एवढं कठीण कार्य ज्ञानोबराय गीतेचा अर्थ मराठीमध्ये करून दाखवतात. ही ज्ञानोबरायने केलेली खरी सेवा आहे. आणि काय करू शकत नाही तो माऊली. त्याने जर ठरवलं तर ते रेड्यातून वेद बोलू शकतात, त्याने ठरवलं तर ते भिंत चालू शकतात, त्याने ठरवलं तर 1400 वर्ष जिवंत राहिलेल्या चांगदेव महाराजाला ते ज्ञान देऊ शकतात, त्यांनी ठरवलं तर मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडनं ते ज्ञानेश्वरी लिहून घेऊ शकतात. ते काय करू शकत नाहीत महाराज. करील ते काय नवे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगी. मग ज्ञानोबरायने एवढी कठीण असणारी सेवा केली की नाही. आणि मग आपला मुद्दा चालला होता, जो सेवा करतो तो मेव्याचा अधिकारी असतो. मग ज्ञानोबरायने एवढा मोठा वाघ यज्ञ केला. आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ. एवढा वाघ यज्ञ ज्ञानोबराय म्हणतात मी केला, ज्ञान यज्ञ केला. पण या ज्ञान यज्ञाच्या माध्यमातून हे निवृत्तीनाथ महाराज विश्वात्मक देव तुम्ही संतुष्ट व्हा. आणि संतुष्ट होऊन मज पसाय दान आला का दान शब्द. मग माऊली मागतात, पण एवढी कठीण सेवा केल्याच्या नंतर तरी सुद्धा ज्ञानोबराय स्वतःसाठी नाही मागत. आपण गावातून इथपर्यंत आलो 100 रुपयाची पावती फाडत नाही तर 17 ज्ञानोबरायाकडे मागण्या, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. ज्ञानोबरायाला वाटत असेल कशाला यांनी 100 रुपये दिले असतील बाबा, म्हणजे एवढं द्यायचं. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात असे काही लोक आहेत, काही लोक दान देतात, ब्राह्मणाच्या हातावर दान ठेवतात. ज्ञानोबराय म्हणले ठेवल्याच्या नंतर एका टायमाचंही त्याचं पोट भरत नाही. कवड्या एकासाठी ज्ञानोबरायांनी उदाहरण दिले. एक कवडी ठेवतो आणि आशेषा गोत्राची किरटी सर्व प्रायश्चित्ते स्वी मुठी तयाची. म्हणजे दान किती देतो, एक कवडीचं, आणि त्याच्या मोबदल्यामध्ये इथून पाठीमागं आपल्या कुळातल्या जेवढ्या लोकांनी पाप केले ना ते सगळे पाप धुवून गेले पाहिजे म्हणतो. म्हणजे दान काय केले, एक कवडी, आणि फलाची इच्छा कोणती, अख्खे पाप धुवून गेले पाहिजे असं ज्ञानोबराय म्हणतात. पण तेही कवडी जर ब्राह्मण घेऊन गेला तर त्याला असं वाटतं गेलं माझं सगळंच गेलं आता काही खरं नाही. असे लोक आहेत म्हणजे थोडीशी सेवा करतात आणि किती मोठी मेव्याची अपेक्षा करतात. ज्ञानोबरायसारखी सेवा जगात कोणी केली नाही, पण ज्ञानोबरायने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. अख्खं पसायदान तुम्ही पहा. ज्ञानोबरायने पहिली मागणी मागितली, जे खलाची व्यंकटी सांडो. ज्ञानोबराय म्हणले देवा हे जे मूर्ख लोक आहेत ना ते मरो असं नाही म्हणले, ते फक्त सुधारले पाहिजे. तुम्हाला पटल असं उदाहरण सांगतो. तुमच्या समोर मावछ्या हो 5 किलो गहू ठेवले आणि त्याच्यामध्ये 10 किलो खडे टाकले. भाषा कळते ना माझी, इंग्रजी कळते ना तुम्हाला, मागापासून इंग्रजीमध्ये बोलतोय मी, आहे की नाही, कळत असेल तुम्हाला, असू द्या. 5 किलो गहू आणि त्याच्यात 10 किलो खडे टाकले. आता शहाणीबाई काय करील, फेकून देईल की नाही उचलून. पण खरी शहाणी असेल तर ती खरंच काय करील, ते 10 किलो किती वेळ लागला तर ते 10 किलो खडे काढून टाकेल आणि 5 किलो धान्य घेईल, बरोबर की नाही. पण एखादी जर लेच ही असेल तर ती काय करेल, कशाला वेळ घालवायचा म्हणेल, एवढी कोणाला वेळ आहे, युट्यूब पाहायला वेळ नाही, फेसबुक पाहायला वेळ नाही, गप्पा मारायला वेळ नाही, निंदा करायला वेळ नाही, आणि कुठे एवढं निवडीत बसत ती फेकून देईल. परमात्मा काय करतो आता ऐका, दुष्ट माणूस आहे ना त्याला सुधारण्याच्या नादीच देऊ लागत नाही. कंस भेटला हाणला, रावण भेटला ठोकला, दुष्ट लोक भेटले देवाने मारून टाकले, पण संतांनी मारले नाही, त्या दुष्ट लोकांना सुधरविलं. शहाणीबाई काय करते, धान्यातलं खडे काढून टाकते आणि मूर्ख जर असेल तर फेकून देते. तसं देव काय करतो, दुष्ट माणूस भेटला की त्याला ठोकतो, पण संत त्याला ठोकत नाहीत. आपणा सारखे करते तात्काळ, त्यातला दुष्टपणा जो आहे तो काढून टाकतात. म्हणून ज्ञानोबराय असं नाही म्हणले देवा या मूर्ती लोकातले दुष्ट माणसं मरो असं नाही,
खळाची व्यंकटी सांडो, त्याचा वाकडेपणा गेला पाहिजे. धान्यातले खडे गेले की धान्य स्वच्छच आहे, तसा माणसातल्या अंतकरणातले विकार गेले की माणूस संतच आहे. विठाला विठाला अख्खं पसायदान तुम्ही पाहून घ्या, अख्खं 9 वेळा लिहिल्यात ज्ञानोबारायांनी, पण स्वतःसाठी एकही मागणी मागितली नाही. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात. आणि इथून पुढे 3 ओव्यामध्ये ज्ञानोबारायांनी या जगाला संत भेटले पाहिजे, पण ते संत कसे असले पाहिजे त्यांचे लक्षणं सांगितलेत. मग वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनव्रत भूमंडळी, भेटतो या भूता चला कल्पतरूचे. हे सगळे संतांचे लक्षणं सांगितलेले बरं का या ठिकाणी. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. कसे असावे ते संत? चंद्रमे जे अलांछन, चंद्रासारखे शीतल असावेत, चंद्रासारखं अमृत प्रदान करणारे असावेत. पण चंद्राला जसा कलंक आहे तसे कलंकित संत न भेटावेत म्हणले. विठाला विठाला आताही संत आहेत नाही असं नाही, मला म्हणायचं नाही आता संत नाहीत, आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन केले तसे जास्त झालेत. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप. आपल्याला वाटतं लय मोठी दाढी, लय मोठी बॉडी, लय मोठी गाडी घेऊन आला की लय मोठा बाबा आहे असं आपल्याला वाटतं. आपला गैरसमज झालाय. संत होणं म्हणजे शरीरामध्ये बदल होत नाही. संत कुणाला म्हणतात आपल्याला कळलंच नाही. दुसरा अध्याय वाचा, स्थितप्रज्ञाचे लक्षण म्हणजे काय, संतांचे लक्षण आहेत. पण दुर्भाग्य असं आहे, आपण नको ते वेळ तिथं देतो आणि जिथं द्यायला पाहिजे तिथं देत नाही. संतांचे लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेत ना ज्ञानोबारायांनी. ज्ञानोबाराय म्हणतात संत कुणाला म्हणायचं, या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ज्याला स्त्रीतला आणि पुरुषातला भेद कळत नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना माणसातला आणि प्राण्यातला भेद कळत नाही त्यांना संत म्हणतात. ज्ञानोबाराय संतत्वाला प्राप्त झाले, त्यांना रेड्यात देव दिसला. जगद्गुरु तुकोबाराय संतत्वाला प्राप्त झाले, त्यांना वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, जिकडे तिकडे विठ्ठल जरीस्थळी भरला दिसला. नामदेव महाराज संतत्वाला प्राप्त झाले, त्यांना कुत्र्यात देव दिसला. नाथ महाराज संतत्वाला प्राप्त झाले, त्यांना गाढवात देव दिसला. आपले टाळं कुठून कुठून जन्म गेला, आपल्याला मायबापात देव दिसना. नुसत्या ओव्या पाठ आहेत आपल्या, सकळ तीर्थांची धुरी म्हणतो आपण. जे का माता पितरे तया शेवे शिकिरे शरीरे लोन की जे. पाठ आहे पण अनुभूतीच्या नावाने शून्य आहे. विठाला विठाला संतांचं लक्षण चाललं होतं. आपण संत कुणाला म्हणतात, ज्याला स्त्रीमध्ये परमात्मा दिसतो, पुरुषातही परमात्मा दिसतो, लहान मुलात परमात्मा दिसतो, म्हाताऱ्या माणसात सर्वत्र परमात्माच. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिने, सुनेचैव स्वपाकेच पंडिताः समदर्शनाः, हे विश्वाचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. पुढचा शब्द कसा आहे, किंबहुना चराचर. आपण ज्याला सर्वत्र पाहिल्याच्या नंतर परमात्मा दिसतो याला संत म्हणतात. आणि ज्ञानोबाराय म्हणतात आशे संत जगाला भेटले पाहिजे. का? आशे संत जगाला भेटले की ते जगाला खरं ज्ञान देत असतात. गाणे म्हणणारे आणि टाइमपास करणारे, गजल म्हणणारे तर अजिबात भेटू नये. आहे का? पसादानामध्ये असं म्हणले तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी कुठेतरी संत भेटावे म्हणले. पण सध्या जे चाललेत अशा संतांची मागणी केली का ओरिजिनल संतांची मागणी केली. पण दुर्भाग्य आपलं असं आहे, लोकांना खरं ते पटना आणि लटकन उचल्याशिवाय राहीना. लोकही त्यात जाते झालेत ना. आमचे डॉक्टर बाबा सांगत असतात, गाईचं दूध पचवण्याकरता सकाळी व्यायाम करावा लागतो. वाघिणीचं दूध हे वाघिणीच्या बछड्यालाच पचत असतं. ते मेंढक्याला, शेळ्याला, रेडक्यांना असं नसतं पचत. तत्वज्ञान पचण्याकरता अंतःकरण शुद्ध लागतं. तत्वज्ञान पचण्याकरता संतांची संगती लागते. आणि तत्वज्ञान पचवण्याकरता परमार्थ करण्याची थमक अंतःकरणात लागते. विठाला विठाला पसायदानामध्ये संत भेटले पाहिजे ही मागणी केली. आणि ते संत कशा असावेत तेही ज्ञानोबाराय त्या ठिकाणी सांगून ठेवलं. आणि असे संत जगाला भेटले की जगाचं कल्याण होत असतं, जगाला खरं ज्ञान मिळत असतं. जगाला वैराग्य कशाला म्हणावं ते कळतं, जगाला प्रेम कशाला म्हणावं ते कळतं, जगाला ज्ञान कशाला म्हणावं ते कळतं, भगवंताच्या कथा कशा असतात हे जगाला अशा संतांच्या माध्यमातून कळतं. आणि असे संत ज्यावेळेला कीर्तन करू लागतात ना, त्यावेळेला ते चाकुरीबद्ध कीर्तन करतात. काय, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरी, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. अशी ही कीर्तन मर्यादा आशे संत करतात. म्हणून आशे संत भेटले पाहिजे. आणि आशे कीर्तन ज्यावेळेला संत करू लागतात ना, ज्ञानोबारायांनी मागणी केलेली जे संत आहेत ते संत ज्यावेळेला कीर्तन करू लागतात त्यावेळेला जगातमध्ये ज्ञानाचा, वैराग्याचा, विवेकाचा, तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार होत असतो. महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन केलं, मेलेलं पोरग उठून बसलं. म्हणजे आणि बघा त्या संतांच्या कीर्तनात आणि आपल्या कीर्तनात किती फरक आहे पहा. तुकोबारायाच्या कीर्तनामध्ये मेलेलं पोरग जिवंत झालं, आपल्या कीर्तनामध्ये जिवंत झोपी जातात. एवढाच फरक आहे, बाकी दुसरं काही नाही. एवढंच अंतर आहे त्यांच्यात आणि आमच्यात आपल्यामध्ये. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणले या जगाला संत भेटले पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणले जगाला संत भेटले पाहिजे. पण ते कोणते ते लक्षणं सांगितले. म्हणजे मला काय सांगायचंय, ज्ञानोबारायांनी सेवा केली
सेवा केल्याच्या नंतर गुरुकडे मागणी केली आणि मागणी केल्याच्या नंतर स्वतःसाठी नाही केली. का का नाही केली? कारण जगाला आदर्श घालून दिलाय. कारण या मृत्यूलोकाचा नियम आहे. या मृत्यूलोकात मोठी माणसं जशी वागतात तशी लहान लोक वागत असतात. यद्यदाचरती श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनाः सयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते. आता याच्यावर ज्ञानोबारांची ओळी पहा कशी. ज्ञानोबारा म्हणतात वा येथ वडील जे जे करते आता या नामधर्म. चांगले लोक दिसताय बरं का तुम्ही. कारण मी मागापासून जी ओळी म्हणेल जे ही श्लोक म्हणेल दिसायला साधे भोळे दिसतात पण पाठांतर चिंतन संप्रदायाची सेवा तुमची खरी चांगली दिसते. विठाला विठाला. ज्ञानोबा म्हणतात या मृत्यू लोकातल्या लोकांचा एक नियम आहे. मोठी माणसं जशी वागत असतात तशी लहान लोक वागत असतात. मोठे माणसं म्हणून संप्रदायातल्या ज्ञानोबरायांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. तुकोबरायांनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. का? नियम आहे. येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविते एर तेचे अनुष्ठिते सामान्य सकळ. ज्ञानोबराय आपली आई आहे आणि जगद्गुरु तुकोबराय आपले बाप आहेत महाराज. आणि या माय बापाने देवाकडे परमार्थ करून काहीच मागितलं नाही. तुकोबरायने काही मागितलं नाही आणि ज्ञानोबरायने काही मागितलं नाही. स्वतःसाठी मागितलं नाही पण समाजाकरता मागितल्याशिवाय राहिले नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायनेही देवाकडे मागणी केली ती स्वतःसाठी नाही. ठाकोलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भीक का ये देवा प्रेम भात. स्वतःसाठी नाही समाजाने देवाकडे प्रेम मागावं म्हणून मागणी केलेली नाही तर स्वतःसाठी काही केलेलं नाही. ज्ञानोबाराने सुद्धा देवाकडे मागत असताना स्वतःसाठी नाही पण समाजाकडे मागितलं की नाही. आणि तिथेही ज्ञानोबाराय म्हणले नाही भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. म्हणजे ज्ञानोबाराय सुद्धा देवाकडे मागत असताना प्रेमच मागतात. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा देवाकडे मागत असताना प्रेमच मागतात. हे साधू संत जसं देवाकडे प्रेम मागतात तसं आपणही सेवा केल्याच्या नंतर आपणही देवाकडे प्रेमच मागितलं पाहिजे. हा आदर्श आपल्याला कळावा म्हणून जगद्गुरु तुकोबरायाचे जे बंधू आहेत ना कान्होबाराय महाराज ते सुद्धा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवाकडे करणी उचित करणी उचित जगद्गुरु तुकोबरायाचे बंधू आहेत कान्होराज महाराज काय मागतात देवाकडे. देवा मला प्रेम दे. पण प्रेम हे कुणालाही प्राप्त होत नाही बरं का. प्रेम ज्याच्या अंतःकरणाची योग्यता प्राप्त झाली त्यालाच. ज्ञानही कुणालाही प्राप्त होत नाही. विचार सागर जर शिकला असेल पंचदशी ऐकला असेल वेदांत शिकला असेल तुम्ही तर ज्ञानाचा अधिकारी सांगितलाय. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म आणि उपासना करून चित्तातील मल विक्षेप हे दोन दोष घालवले आहेत स्वस्वरूपाचा आवरण ज्याच्या चित्तामध्ये आहे तो वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. मला वेदांत सांगून तुम्हाला झोपी घालायचं नाही हा माझा उद्देशच नाहीये पण आला विषय म्हणून सांगितलं. ज्ञान कोणाला प्राप्त होतं ज्याचं अंतःकरण स्थिर आणि शुद्ध झालंय त्याला. तसं प्रेम कोणाला प्राप्त होतं प्रेमाचा अधिकारी सांगता येत नाही. ज्ञानाचा अधिकारी सांगता येतो. आताच मी सांगितली व्याख्या तुम्हाला. योगाचाही अधिकारी सांगता येतो. ज्यांनी नियम केला आसन केला प्राणायाम केला प्रत्याहार केला धारणा केली ध्यान केली समाधी केला त्या व्यक्तीला योग प्राप्त होतो. योगाचा अधिकारी आपल्याला सांगता येतो. ज्यांनी घाटावर बसून 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस केली त्याला मृदंग वाजवता येतो. ज्यांनी प्रॅक्टिस केली त्यांना गाता येतं. ज्यांनी अभ्यास केला त्यांना कीर्तन करता येतं. आणि याच्यातलं ज्यांनी काहीच केली नाही त्यांना नियोजन करता येतं. विठाला विठाला. अधिकार सांगितला मी फक्त प्रत्येक वस्तू. कारण अधिकारी नमाशा असते माझ्याकडे वेळ फार कमी म्हणून मी आपलं सूत्रबद्ध पद्धतीने बोलतोय. समजणे वाले को इशारा काफी. आद्यगुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणी सांगितलंय अधिकारी नमाशा असते फलसिद्धी विशेषतः उपायादेश कालाद्या संतेस्मिन्. अधिकार्यालाच फल प्राप्त होतं. विचारसागरामध्ये अधिकारी आणि फल यांचा प्रापक भाव संबंध सांगितलाय. ज्या अनुबंध चतुष्टय सांगितलेत की नाही अधिकारी विषय त्याच्यामध्ये फलाचा विचार आलेला आहे. अधिकारी आणि फल यांचा प्रापक भाव सांगितला. हा वेदांताचा विषय जाऊ द्या बाजूला. तसं प्रेम कुणाला प्राप्त होतं तरुण झाला म्हणजे प्रेम प्राप्त होतं. काय ह्याप्या वाढवल्या म्हणजे प्रेम प्राप्त होतं. चांगले कपडे घातले म्हणजे अरे या साडक्या लोकांचं प्रेम प्राप्त होतं. अशा माणसाला त्या माणसाचं काही खरं नसतं. आपल्यावरती प्रेम करावं ज्ञानोबरायांनी आपल्यावरती प्रेम करावं जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्यावरती प्रेम करावं पांडुरंग परमात्म्याने
आणि या परमात्म्याचं प्रेम प्राप्त झालं, संतांचं प्रेम प्राप्त झालं की त्या व्यक्तीला अविनाशी स्थिती प्राप्त होते. या मारक्या लोकांचं प्रेम प्राप्त झालं की किती उंच व्यक्ती पोहोचलेला असला तर थनकन खाली आदळतो. पण देवाचं प्रेम जर प्राप्त झालं ना तर सामान्य माणूस आत्मस्वरूपाला प्राप्त होतो. विठाला विठाला. जीवनामध्ये सर्वात मोठी उपलब्धी जर काही असेल तर त्याचं नाव आहे प्रेम. हो, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. याच्यापेक्षा एक 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 श्रेष्ठ आहे. धर्मापेक्षा अर्थ श्रेष्ठ आहे. धर्म अर्थ, अर्थापेक्षा काम आणि कामापेक्षाही मोक्ष. पण मोक्षापेक्षाही आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रेमाला जास्त महत्व दिलेलं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, देवा मला ज्ञान तर देच, पण कोरडं ज्ञान नको देऊ. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया. मग काय पाहिजे महाराज? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. मनुष्य जीवनामध्ये ज्ञान प्राप्त व्हावं आणि ज्ञानाच्या नंतर त्याला प्रेम प्राप्त व्हावं. सोन्याला सुगंध आहे, पण प्रेम प्राप्त झालं नाही आणि नुसतं शास्त्राचं ज्ञान जर प्राप्त झालं तर त्याच्या मानगुटीवर अहंकार येऊन बसतो. मग नवल अहंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. आणि एक वाक्य ऐकून ठेवा, ज्याला खरं ज्ञान प्राप्त होतं ना त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रेम प्राप्त होतच. ज्या अर्थी याच्या अंतःकरणात अजून प्रेम उत्पन्न झालं नाही याचा अर्थच आहे त्याला अजून खरं ज्ञान प्राप्त झालेलंच नाहीये. जगद्गुरु तुकोबारायला ज्यावेळेला खरं ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालेलं दिसतं आपल्याला. ज्ञानोबराय ज्यावेळेला ज्ञानाचा पुतळा आहे ज्ञानोबराय, ज्ञानोबरायला खरं प्रेम, ज्ञानोबरायकडे प्रेम नाही. ज्ञानोबरायचं अंतःकरण प्रेमाने किती ओथंबतंय, किती भाव विभोर होते. प्रेमाच्या पोटामध्ये ज्ञानोबराय माणसाला बोलतील याच्यात नवल नाही. ज्ञानोबराय देवाच्या प्रेमात एवढे पागल झाले ते ज्ञानोबराय कावळ्यासोबत बोलायला लागले. हो, उड उड रे कावू तुझे. अरे ज्ञानोबराय म्हणजे सामान्य समजू नका. ज्ञानोबराय म्हणजे कीर्तनकार नाहीयेत. ज्ञानोबराय म्हणजे प्रवचनकार नाही, 2-4 ओव्या पाठ करणारे कीर्तन प्रवचनकार नाहीयेत. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचा मूर्तिमंत अवतार. पण अंतःकरणात प्रेम किती आहे पहा. ज्यावेळेला त्यांना देवाची आठवण झाली, आपल्या प्रेमास्पद असणारा परमात्म्याची आठवण झाली, त्यावेळेला ज्ञानोबराय विसरले स्वतःला मी कोण आहे काय आहे. समोर कावळा बसला होता. सकाळी सकाळी इथं सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबराय हात होते. इंद्रायणीच्या तीरावरती सकाळच्या सूर्यनारायण भगवान उगवत आहेत. सकाळचं पवित्र वातावरण आहे. इंद्रायणी माता झुळझुळ झुळझुळ वाहत आहे आणि ज्ञानोबराय एका विशाल वटवृक्षाच्या झाडाखाली एका शिळेवरती बसलेले आहेत. कोवळं कोवळं ऊन सिद्ध बेटामध्ये पडलेला आहे आणि तेवढ्यामध्ये एक कावळा ज्ञानोबराय ज्या फांदीच्या खाली बसले त्याच फांदीवरती ज्ञानोबरायाकडे तोंड करून काव 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 करायला लागला. आणि आपल्या इकडे एक मन आहे, मावल्या हो, सकाळी सकाळी जर कावळा आपल्या घरावर बसून ओरडायला लागला तर आपण काय म्हणतो, बाळू आज तुझा मामा येणार आहे बरं का. म्हणजे कोणतरी येणार आहे पाहुणा, प्रिय पाहुणा, जिवलग पाहुणे येणार आहे असं आपण म्हणतो की नाही. तसं ज्ञानोबरायाकडे पाहून ज्यावेळेला तो कावळा काव काव करायला लागला त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, उड उड रे कावू तुझे सोन्याने मडविन पावू, पाहुणे पंढरी राहू घरा काही येते. हे कावळ्या, तू माझ्याकडे बघून काव काव करतो. एवढ्या मधुर आवाज. आता ते कावळ्याचं काय मधुर आवाज आहे. कावळा काव काव करायला लागला. आता या गायक लोकांना विचारा, आता कावळा कोणत्या स्वरामध्ये गातो अजूनही कोणाला सांगता येणार नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, कावळ्या किती मधुर काव काव करायला लागलास. तू जर माझ्या प्रिय हृदयप्रिय असणारा, माझा प्राणप्रिय असणारा परमात्मा मला भेटायला कधी येणार हे जर सांगशील ना तर मी तुला काय देईल माहिती का. दही भाताची उंडे लाविल तुझी ये तोंडी. अरे कावळ्या, मी दही आणि भात. खरं जर पाहिलं तर कावळ्याला दही भात आवडत नाही. पण ज्ञानोबराय म्हणतात, हे कावळ्या, मी दही भाताची उंडी तुझ्या तोंडाला लावेल बरं का. एवढंच नाही तर मी सोन्याचे पैजण करून तुझ्या पायामध्ये बांधेल. पण तू माझा प्राणप्रिय परमात्मा मला भेटायला कधी येणार आहे सांग ना. अरे या झाडाला लागलेले आंबे आहेत ना, या झाडाला लागलेले द्राक्ष आहेत ना, ते मी घेऊन येईल आणि तुझ्या ओठाला लावील. पण माझा प्राणप्रिय परमात्मा कधी मला भेटायला येणार आहे सांग बरं. आता कावळ्यासोबत ज्ञानोबराय बोलतात म्हणजे परमात्म्याच्या प्रेमामध्ये किती पागल झालेले दिसतात ज्ञानोबराय, किती वेडे झालेले दिसतात, किती भाव विभोर झालेले दिसतात. हे ज्ञानोबरायच्या अंतःकरणातलं प्रेम हे ज्ञानोबराय जाणे. आणि असं प्रेम जीवनामध्ये प्राप्त होणं ही जीवनातली सर्वात मोठी उपलब्धी आहे. ऐका, आणि असं प्रेम जीवनामध्ये प्राप्त झालं की मनुष्याच्या जीवनाचं कल्याण झालं. म्हणून साधू संतांनी केवळ फक्त देवाकडे ज्ञान नाही मागितलं, केवळ फक्त वैराग्य नाही मागितलं, वैराग्य, ज्ञान आणि त्याच्याबरोबर प्रेम मागितलं. ज्या व्यक्तीला फक्त वैराग्य प्राप्त झालं त्याचंही जीवन परिपूर्ण नाही झालं. ज्याला वैराग्य आणि ज्ञान प्राप्त झालं त्याचंही जीवन पूर्ण मानलेलं नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्याला वैराग्य, ज्ञान आणि प्रेम या तिन्ही वस्तू प्राप्त झाल्या, वारकरी संप्रदायामध्ये तो खरा परिपूर्ण झाला. विठाला विठाला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायचे बंधू कान्होराज महाराज देवाकडे विनंती करतात, देवा मी फार मोठी इच्छा घेऊन तुझ्याकडे आलेलो आहे. काय? आलो दान मागा यास, थोर करून यास. देवा मी फार मोठी इच्छा करून तुझ्याकडे आलो, कारण मला माहितीये
प्रेम फक्त तूच देऊ शकतोस, बाकी दुसरं कोणी देऊ शकत नाही. हे बाकीचे लोक प्रेमाचं नाटक करू शकतात, पण हे प्रेम देणार नाहीत. प्रेम फक्त तूच देऊ शकतो. पूजनीय शास्त्रीजी महाराज एक गोष्ट सांगत असतात, मी फार लहानपणी ऐकली होती, तुम्ही कदाचित ऐकली असेल, पण आला विषय म्हणून सांगून जातो. भर्तृहरी नावाचा एक राजा होता. विक्रमादित्य नावाचा त्याचा भाऊ होता. तुम्हाला सगळ्यांना इतिहास कदाचित माहिती असेल. त्या भर्तृहरीची जी बायको होती ना, ती एवढी नाटक करायची, त्याला असं वाटायचं कितीकच प्रेम आहे माझं बायकोवर आणि बायकोचं माझ्यावरती. पण तिथून एक साधू चालला होता, तरुण पोरगा होता, 31-32 वर्षाचा तरुणी एकदम, आणि त्यांनी संन्यास घेतलेला. त्या भर्तृहरीने पाहिलं आणि त्याला असं वाटलं, काय येडा पोरगा आहे हा, लग्न करायचं, बायको करायची, सुंदर मस्त गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, आनंदात राहायचं, काय अरे हा राख लावली आणि संन्यास घेतला आणि घरादाराचा त्याग करून इकडे तिकडे बोंबडत हिंडायला लागलाय. त्याला वाईट वाटलं, पण तो मनातल्या मनात बोलत होता. आणि तो साधू चालला होता, तो खरा साधू होता, त्याला मनातलं कळत होतं. त्याने ते ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं, या राजाच्या मनामध्ये आपल्याविषयी काहीतरी गैरसमज झालाय. पण त्या साधू होते महाराज. साधू कोणत्या बाबतीत आणि कशा प्रसंगाने माणसाला टाळ्यावर आणतील सांगता येत नाही. त्या साधूने काय केलं, आपल्या खिशात झोळीत हात घातला, एक सफरचंद काढलं आणि त्या राजाकडे फेकलं, सांगितलं, राजा खा, तू अमर होशील. राजा जरी संतांची उपेक्षा करत होता, तरी सुद्धा त्याला संतांच्या तपश्चर्येवरती विश्वास होता. त्याने विचार केला, हे फळ जर मी घेतलं, मी खाल्लं, मी जर अमर झालो आणि माझी बायको जर राणी मिली, तर अमर होऊन मी काय करायचं, गोट्या खेळायच्या का? मग काय उपयोग आहे माझ्या जीवनाचा? त्यापेक्षा माझ्या बायको जर अमर झाली, तर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला आनंद मिळेल ना. मग तो संध्याकाळी घरी गेला बायकोकडे आणि राणीला म्हणला, राणीसाहेब एवढं फळ खा, तुम्ही अमर होसाल. ती म्हणली, राजेसाहेब ह्या टायमाला फळ खायचं नसतं, मी सकाळी स्नान केल्याच्या नंतर, देवाची पूजा केल्याच्या नंतर देवाला नैवेद्य दाखवते आणि मग खाते. राजाला वाटलं, कायच भाविक बायको बा माझी, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खात सुद्धा नाही. राजाला अजून आनंद झाला, अजून विश्वास पटला त्याच्यावर. राजाला बरं वाटलं. राजा सकाळी उठला, आंघोळ केला, आपल्या कामाकरता निघून गेला. पण हे बहादरी सकाळी उठली आणि तिने पूजा नाही केली, ती दुसरीच पूजा करायला गेली. तिचं प्रेम राजावरती नव्हतं, ती नाटक करायची. तिचं प्रेम तिच्या दरबारामध्ये घोड्यांचं खरारा करणारा, म्हणजे घोड्यांचं काम करणारा एक सेवक होता, त्याच्यावर तिचं प्रेम होतं. त्याला भेटण्याकरता ती गेली आणि तिथे गेल्याच्या नंतर ते फळ त्याच्या हातामध्ये दिलं, सांगितलं, बाळ, त्या प्रिय करायला सांगितलं. बाळ नाही म्हणणार ती, आता तर प्रियकर होता ना. काय म्हणले असेल तुमच्या भाषेत तुम्ही समजून घ्या. तुम्ही काय म्हणले तुम्हाला माहिती, मला काय माहिती, मला अजून अनुभव नाही त्याचा. तुम्ही सगळे अनुभवी लोक आहेत, काय काय बोलता तुमचं तुम्हाला माहिती. ती गेली आणि मग ती प्रेमाने बोलू लागली त्याला आणि त्याला सांगितलं, हे बघ, एवढा हा आंबा खा, हे फळ खा, तू अमर होशील. त्याने ते फळ घेतलं. पण तोही खरं त्या राणीवर प्रेम करत नव्हता, तो दबावापोटी प्रेम करायचा राणीवर. कारण त्याने जर राणीला इन्कार केला, नाही म्हणला असता, तर राणी कामावून काढून टाकेल, भीक मागायची पाळी येईल, म्हणून तो दबावापोटी प्रेम करायचा राणीवरती. मग त्याचं प्रेम होतं त्या नगरातल्या एका वेश्येवर. तो संध्याकाळी ते फळ घेतलं आणि तो वेश्येला भेटायला गेला आणि त्या वेश्येला सांगितलं, प्रिये एवढं फळ खा, तू अमर होशील. तिने विचार केला, हे फळ मी खायचं आणि अमर व्हायचं आणि रोज संध्याकाळी मेकअप करून दरवाजामध्ये उभं राहून कोण मला भेटायला येतं वाटच पाहिजे का आयुष्य चंद्रसूर्य आहे तोपर्यंत, म्हणजे मी अमर व्हायचं आणि आयुष्यभर चंद्रसूर्य असेपर्यंत पापच कर्म करत राहायचं का? त्यापेक्षा आपल्या नगरीचा राजा फार चांगला आहे. हे फळ जर राजाने खाल्लं तर काही काहीला कळलं असेल, ज्याला नाही कळलं तरी जेवून जा, बाकी काही नाही. मग त्या लक्षात आलं, तिने ते फळ घेतलं, ठेवून दिलं. सकाळी उठली, आंघोळ केली, ती गेली दरबारात. दरबारात राजाने पाहिलं, राजाला वाटलं ही ब्याद इकडे कसं काय आली बाबा. पण आता काय, राजा म्हणल्याच्या नंतर राजाने विचारलं, तू इकडे कसं काय? तिने सांगितलं, महाराज मी एक फळ घेऊन आले, एवढं फळ खा, तुम्ही अमर होसान. राजाला आश्चर्यच वाटलं, त्याला धक्काच बसला. फळ अमर होणार? राजा म्हणलं, कोणते बघू दे. त्याला कुतूहल वाटलं, त्याला उत्सुकता वाटली. तिने ते फळ काढलं, त्याच्या लक्षात आलं, अरे हे तर फळ मी राणीला दिलं होतं. त्याने तलवारच काढली. ती वेश्या म्हणली, महाराज मी तुम्हाला फळ द्यायला आले, तुम्हाला अमर करायला आले, तुम्हीच मला मारायला लागले. तो म्हणला, तू हे फळ तुझ्याकडे आलं कुठून तेवढं सांग. सगळा छडा लागला. त्या दरबारामध्ये वेश्येला उभं केलं, त्या खरारा करण्याला उभं केलं, राणीला उभं केलं. राणी सांगितलं, राजेसाहेब कळू नये ती गोष्ट तुम्हाला कळाली, मारायचं तर मारा आणि सोडायचं तर सोडा, पण मी आयुष्यात तुमचं कधी तुमच्यावर प्रेमच केलं नाही, फक्त प्रेमाचं नाटक केलं. त्या राजाला एवढं वैराग्य झालं. तो राजा म्हणला, याम चिंतयामि सततम सामयी विरक्ताः. अरे रात्रंदिवस मी जिच्यावर प्रेम करत होतो, रात्रंदिवस मी माझ्या मनामध्ये घोळत होती, तिनेच मला धोका दिला. शेवटी राज्याचा त्याग केला, आपल्या भावाला गादीवरती बसवलं आणि तपश्चर्या करण्याकरता वैराग्य धारण करून जंगलामध्ये निघून गेला. कशा करता सांगतो, हे लोक आपल्यावरती प्रेम करत नाहीत, हे लोक प्रेमाचं नाटक करतात. हे आपल्यावर प्रेम करत नाहीत, आपल्या ठिकाणी असणाऱ्या पैशावरती हे लोक प्रेम करतात. तुमच्या जवळला पैसा संपू द्या, तुम्हाला कोणी कुत्रे विचारत नाही. आद्यगुरु शंकराचार्यांचा एक श्लोक सांगतो तुम्हाला, यावत वित्तो पार्जन सक्तः तावन् निज परिवारो रक्तः पश्चात जीवते जर्जर देहे वार्ताम कोपिन पृच्छति गेहे. जगद्गुरु तुकोबरायांनी या श्लोकाचं भाषांतर मराठीत केलंय. जोवरी चळनगा तोवरी मनती माझा, इंद्रिय बावळली म्हणते आला बागुल राजा. जोपर्यंत तुम्ही पैसा कमवता तोपर्यंत घरातले लोक तुमच्यावरती प्रेम करतात. पैसा कमवणं तुमचं बंद झालं की तुम्हाला घरात कुत्र सुद्धा विचारत नाही, म्हणजे हे लोक तुमच्यावरती प्रेम करत नाहीत, हे प्रेमाचं नाटक करतात. म्हणून या लोकांच्या नादीच लागू नका. यांचं प्रेम काय आहे, आज आपल्यावर, उद्या दुसऱ्यावर, परवा त्याच्यावरती. या लोकांचं प्रेम खरं नसतं. पण ऐका,
माणसाला जर देवाचं प्रेम प्राप्त झालं, माणसाला जर संतांचं प्रेम प्राप्त झालं, माणसाला जर गुरुचं प्रेम प्राप्त झालं, तर याच्यासारखी मोठी उपलब्धी दुसरी कोणती नाही महाराज. भक्तराज अर्जुनाला देवाचं प्रेम प्राप्त झालं, परिणाम काय झाला नीट ऐका. देवाचं प्रेम प्राप्त झाल्यामुळे जे ज्ञान देवाने आपल्या आईला सांगितलं नाही, आपल्या बापाला सांगितलं नाही, आपल्या भावाला सांगितलं नाही, आपल्या बायकोला सांगितलं नाही, सनकाधिकांना सांगितलं नाही, ते ज्ञान देवाने अर्जुनाला सांगितलं. कारण फक्त प्रेम, बाकी दुसरं काही नाही. हो, या तुमच्या पाठ असतील, कान उघडे ठेवून एवढा मुद्दा डोक्यात नीट बसवा, हृदयामध्ये ठासून न्या एवढा मुद्दा तुम्ही हृदयामध्ये. जे ज्ञान, वा शाबास, माणूस किती दिसायला साधा दिसतोय, पण मी ओव्या नुसता भाव सांगितलं तर ओव्या महाराज तयार आहेत. याला ज्ञानोबाची कृपा म्हणतात. विठाला विठाला. ज्ञानोबाची महाराज मराठवाड्यातल्या लोकांचं एवढंच वैशिष्ट्य आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतो, मुंबई पुणे महाराजाला विचारा, आम्ही रोज कीर्तनात फिरतो. आम्ही इकडे लोक दिसायला झकपक दिसतील, पण अंतकरण त्यांच्या काही चालेल काही सांगता येणार नाही. मराठवाड्यातले लोक दिसायला साधे भोळे दिसतील, पण कुणाच्या गाथा पाठ, कुणाच्या ज्ञानेश्वरी पाठ, कुणाच्या समाध्या पाठ, कुणाचं काय, तिकडल्या लोकांचा आभासाकडे पाठ, सगळं पाठ. आणि काही काही लोक सुशिक्षित आहेत, पण त्यांची आहे, पण त्या अभंगाकडे ओव्याकडे पाठ आहे. चला, मला एवढा मुद्दा सांगायचा होता. जे ज्ञान देवाने आपल्या आईला, वडिलांना, भावाला, बायकोला, सनकाधिकांना कुणालाच दिलं नाही, ते ज्ञान देवाने अर्जुनाला दिलं. कारण काय? केवळ फक्त प्रेम. आता ओव्या ऐका कशा लिहितात ज्ञानोबा आहे. जेन सांगेची माता देवकीसी, जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची बंधुबळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक यातेच्या ती, सनकाधिकांच्या आशा वाढीनल्या होत्या कीर बहु असा, परी त्याही येणे माने यशा येतीची ना. जे ज्ञान देवाने सनकाधिक, बायको, आई, वडील, भाऊ कुणालाच दिलं नाही, अर्जुनालाच का दिलं? ओवी पुढची कशी आहे. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. ज्ञानोबा म्हणतात अर्जुनाला ते ज्ञान दिलं. याचं एकमेव कारण अर्जुनावरती देवाचे असणारं प्रेम. ऐका, देवाचं प्रेम अर्जुनाला प्राप्त झालं, म्हणून जे ज्ञान जगात कुणाला देवाने दिलं नाही ते अर्जुनाला दिलं. अर्जुनाला देवाचं प्रेम प्राप्त झालं म्हणून ज्ञान प्राप्त झालं. जर आपल्याला देवाचं, गुरुचं किंवा संतांचं प्रेम प्राप्त झालं तर ते ज्ञान आपल्याला देखील प्राप्त होईल. फक्त एवढंच आहे, आपल्याला देवाचं, गुरुचं प्रेम प्राप्त झालं पाहिजे. आता ऐका, मग गुरुचं, देवाचं आणि संतांचं प्रेम कुणाला प्राप्त होतं? ज्याचं संसारावरती प्रेम आहे त्याला संतांचं, गुरुचं प्रेम प्राप्त होत नाही. विगत विषय वत्सल शब्द कसा वापरला ज्ञानोबाने 18व्या अध्यायामध्ये? ज्याच्या अंतकरणातील संसारातलं प्रेम नष्ट झालंय त्याला गुरुचं, ईश्वराचं आणि संतांचं प्रेम प्राप्त होतं. विठाला विठाला. मग इथं शब्द काय आलाय? करुणी उचित. देवा उचित करून मला प्रेम दे म्हणले की नाही? म्हणजे संसारातलं जे प्रेम आहे ना ते घालव, संसारातली जी आसक्ती आहे ती नष्ट कर. बायकोची, पोरांची, धनाची, संपत्तीची, घरादाराची जी आसक्ती आहे ना माझ्या अंतकरणात, त्यांच्याविषयी जे प्रेम आहे ना देवा, ते घालून टाक आणि मग मला तुझं खरं प्रेम दे. आणि ज्याच्या अंतकरणातलं, संसारातलं प्रेम संपलं, त्याच्या अंतकरणात देवाविषयी प्रेम उत्पन्न होतं. जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतकरणातलं, संसारातलं प्रेम संपलं तर हो त्यांना देवाविषयी प्रेम उत्पन्न झालं. नामदेव महाराजच्या अंतकरणातलं, संसारातलं प्रेम म्हणून तुम्ही पाहा ना, सगळे संत पाहा ना, एका तरी संतांचा संसार धडाचा आहे का हो? एकाचा तरी. एकनाथ महाराज, शांतीब्रह्म नाथ बाबा जर सोडले तर कोणत्या संतांचा संसार धडाचा आहे मला तुम्ही सांगा ना? एकाचाही नाही. का? कारण संसारात त्यांचं प्रेमच नव्हतं. ज्यांचं प्रेम संसारातून निघालं त्याचं प्रेम देवावरती लागतं आणि देवाचं प्रेम त्याला प्राप्त होतं. आपलं सगळं प्रेम संसारात गुंतले म्हणून आपल्याला देवाचं, संतांचं आणि भगवंताचं प्रेम प्राप्त होत नाही. जर देवाचं, संतांचं आणि भगवंताचं प्रेम जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर संसाराच्या प्रेमावरती तिळांजुळी द्यावीच लागते. दिली तिळांजुळी कुळनाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. म्हणून कान्होबाराय महाराज म्हणतात, देवा त्या संसारातलं प्रेम घालून मला तुझं प्रेम दे. आणि हे तू करू शकतोस. तू काय करू शकत नाही देवा? तू कर्तुम अकर्तुम अन्यथा करतो शक्ती संपन्न आहेस, म्हणून तू हे करू शकतोस. म्हणून देवा मला हे तू प्रेम दे. आणि अजून काय दे? चिंतन समयी सेवा आपुलीच देई. देवा ज्या वेळेला मी शांत बसेल ना त्यावेळेला तू तुझं चिंतन करून घे. तुझं स्वरूप कसं आहे? देवाचं स्वरूप काय सामान्य आहे का महाराज? देवाचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबाराय भुलले की नाही? रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. साजनी ज्ञानोबाराय आपल्या बुद्धीला म्हणतात, साजनी लोचनी, परमात्म्याचं सुंदर स्वरूप पाहता सुख झाले वो. एवढा सुंदर तो परमात्मा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ऐका, देवाला पाहिल्याच्या नंतर सगळे लोक भुलले की नाही? पाहिल्याच्या नंतर भुलतील याच्यात नवल नाही महाराज. कारण देव दिसायलाच तेवढा सुंदर आहे. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला देव सुंदर दिसतो ना, आम्हाला काळा का दिसतो? तुमची दृष्टीच काळी आहे तर तुम्हाला देव काळा नाही तर काय गोरा दिसेल काय? जशी दृष्टी असेल
तशी सृष्टी दिसत असते. भगवान परमात्म्याने दुर्योधनाला सांगितलं जा गावातून एखादा चांगला माणूस घेऊन ये, त्याला एकही चांगला दिसला नाही. धर्माला सांगितलं एखादा वाईट आण, त्याला एकही वाईट दिसला नाही. का? जशी दृष्टी असते तशी सृष्टी दिसत असते. आपलं अंतकरण शुद्ध असेल तर आपल्याला जग शुद्ध दिसतं, आणि अंतकरण जर मलिन असेल तर जग मलिन दिसतं. परमात्मा शुद्ध, गोरा, गोमटा, देखना, स्वरूपवान, राजस सकुमार, मदनाचा पुतळा. परमात्मा राजस सुकुमार आहे. किती सुंदर आहे. तुझी निळी कोटी चंद्रप्रकाशे, कमल नयन हसे वदन हसे. एवढा परमात्मा तो सुंदर आहे महाराज. त्या परमात्म्यासारखा सुंदर या जगात कोणी नाही. ज्याने ज्याने देवाला पाहिलं ते विसरले, सगळे विसरले. कानोपात्रासारखी सुंदर, तिच्यासारखी सुंदर बाई जन्माला नाही आली महाराज, पण तिने ज्या वेळेला परमात्म्याचं सौंदर्य पाहिलं विसरून गेली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा ज्या वेळेला मी चिंतनाला बसेल, कान्होराज महाराज म्हणतात, त्यावेळेला मला तुझ्या स्वरूपाचं कीर्तन घडलं पाहिजे, तुझ्या नामाचं कीर्तन घडलं पाहिजे, तुझ्या गुणाचं कीर्तन घडलं पाहिजे, तुझ्या लीलाचं कीर्तन घडलं. आता हे 4 मुद्दे. एक एक मुद्दा सांगायला गेलो तर नवीन नवीन कीर्तन होईल. स्वरूप संकीर्तन सांगायला गेलो तर परमार्थाचं सौंदर्य कसं आहे बघा. यम प्रवर्जंत, जे सुखाचार्य महाराज ते विसरले की नाही स्वतःला, नुसतं ऐकलं होतं वर्णन. अनेक उदाहरणं सांगता येतील. रूप संकीर्तन बघा परमात्म्याचं. अरे परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर गोपिका भुलतील याच्यात नवल नाही. परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर गायी भुलायच्या, परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर वेली भुलायच्या, परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर यमुना मैया भुलायची. एवढा परमात्म्याचं सौंदर्य जबरदस्त होतं. अरे परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर बाया भुलतील, चांगले माणसं भुलतील याच्यात नवल नाही. परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर राक्षस सुद्धा भुलायचे. ते पुतना सुद्धा विसरली एक क्षण देवाला मारण्याकरता आलेली, सौंदर्य पाहिलं भुलली. म्हणजे देवाचं सौंदर्य, याला स्वरूप संकीर्तन म्हणतात. गुण संकीर्तन कोणतं आहे? ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य. आता यश काय? हे एक एक गुण सांगायचा म्हणजे एक एक दिवस लागेल महाराज. एवढं भांडवल आपल्या संप्रदायामध्ये आहे तरी लोकांना गाणे म्हणावे लागतात, वेळ मारून यावेच लागते. किती वाईट वाटतं. अरे सांगायला वेळ पुरत नाही तरी लोकांना नको ते सांगावं लागतं. चला रूप संकीर्तन गुण संकीर्तन सांगत होतो मी. काही काही देवा ज्या वेळेला मी चिंतनाला बसेल तू माझ्याकडून रूप संकीर्तन गुण संकीर्तन, तुझ्या लीला, तुझ्या दिव्य लीला केल्यात की नाही गोकुळामध्ये, त्या लीला संकीर्तन माझ्याकडून तू करून घे. तुझं स्वरूप संकीर्तन, तुझं जे स्वरूप आहे सच्चित आनंद, त्याचं चिंतन माझ्याकडनं करून घे. आणि देवा 3री मागणी मी तुझ्याकडे मागतो, दुसरं काही नको. तुका या बंधू म्हणे देवा, तुका या बंधू म्हणे भावा, मज निर्वावे देवा, देवा मज भावा निर्वावे. देवा माझ्या अंतकरणाने भाव दे. भाव म्हणजे श्रद्धा. आणि ज्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये श्रद्धा असते त्यालाच ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. भाव पाहिजे. भाव बळे आकडे एरवी नाकडे. किंवा सर्वात महत्वाचं प्रमाण सांगतो, ज्ञानोबाराय म्हणले तुमच्या पाया पडून सांगतो, न सोडी रे भाव टाकी रे संदेह. म्हणून तुम्ही आता आळंदीला आलात ना, एवढी तर सेवा केली ना, तर एवढंच मागून जा देवाला, देवा आम्हाला खरं तुझं प्रेम प्राप्त होते, बाकी दुसरं काही नको. आम्ही ज्या ज्या वेळेला शेतामध्ये आता काम करू ना त्या त्यावेळेला आम्हाला तुझं चिंतन होऊ दे. लोक म्हणतात देवा महाराज आळंदीला आलो, काय इथं आनंद आहे, काय इथं आनंद आहे, असं वाटतं आळंदीतच राहावं. आमचे डॉक्टर बाबा सांगतात आळंदीमध्ये राहून तुमचा संसार कोण करणार आहे. आळंदीमध्ये राहण्यापेक्षा आता आळंदीत आलात ना तर घरी गेल्याच्या नंतर घराची आळंदी करा. आळंदीत राहून काय उपयोग आहे? घरी जाऊन घराची आळंदी करा. इथं राहून काय आळंदीत उपयोग आहे? इथं राहिल्याच्या नंतर इथे नुसती मधुकरी खाली झोपला तर काय उपयोगाचं आहे? किती येते असे पडलेले ठिकाणी नुसते खातातून झोपतात, काय उपयोगाचं आहे? इथं राहून जर प्रॅक्टिस केली, इथं राहून जर अभ्यास केला, इथं राहून चिंतन केलं, इथं राहून सेवा केली तर काहीतरी पदरामध्ये पडू शकतं. आळंदीला आलात, 7 दिवस इथं राहिलात, कशी ज्ञानेश्वरी पारायण करायचं तुम्हाला कळालंय. घरी गेल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीचं पारायण करा. तुमच्या ज्ञानेश्वरीचं पारायण पाहून आज ना उद्या का होईना पण तुमच्या पोराला वाटेल अरे आपला बाप ज्ञानेश्वरी वाचत होता, काय लिहिले याच्यात एकदा पाहू तरी. तुम्ही जर वाचली तर ते वाचतील. तुम्ही जर दारू पिऊन जर तंबाखू चोळायला लागले घरात तर ते तीच करतील. मी आता सांगून आलो, घरातले मोठे माणसं जसं करत असतात तसे घरातले लहान लेकरं करत असतात. तुम्ही जसं वागताल तसे घरातले लोक पोरं वागत असतात. म्हणून घरी गेल्याच्या नंतर आता काय करायचं? ज्ञानेश्वरीचे पारायण करायचे, गाथा वाचायचा, गावात कीर्तन भजन असेल कीर्तन भजनाला जायचं, लहान लहान लेकरं असतील त्यांना घेऊन जायचं, गावात काही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये सहभाग व्हायचा, रोज सकाळी स्नान केल्याच्या नंतर लेकराला दर्शनाला घेऊन जायचं, कधी आळंदी पंढरपूरला जाण्याचा योग आला तर तिथं जायचं, कुठं परिसरात कीर्तन असेल तर ते कीर्तन ऐकण्याकरता जायचं. हे सगळं करणं म्हणजे घराची आळंदी करणं आहे. आणि असं करण्याकरता अंतःकरणामध्ये श्रद्धा, अंतःकरणामध्ये भाव, अंतःकरणामध्ये प्रेम लागतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला तुझ्याविषयी भाव दे, मला तुझं चिंतन करून घे आणि तुझ्याविषयीच माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम दे. आळंदीतून जात असताना जेव्हा आता तुम्ही माऊलीकडे हात जोडताल आणि माऊलीला सांगताल माऊली चाललो बर का, तेव्हा माऊलीला एवढंच सांगा, माऊली जे प्रेम तुम्ही पसायदानातून देवाकडे मागितले ना, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ते प्रेम आमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ द्या. आणि माऊली मी शेतामध्ये काम करत असेल, खुरपत असेल, कापूस विचित असेल, तुरीच्या शेंगा तोडत असेल, काही काम करत असेल, ते काम करत असताना
तुमचं चिंतन आमच्या मुखाने होऊ द्या. केवळ फक्त ज्ञानदेव 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 जरी आपण म्हणलं ना, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवचे होतो, अखंड वदनी व देतो. तुम्ही नुसतं काम करत असताना राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, ज्ञानदेव काय म्हणायचं ते म्हणा, पण चिंतन मात्र देवाचं करा. एवढी मागणी ज्ञानोबरायाकडे जाताना करा. माऊली, जात असताना तुमचं प्रेम आम्हाला द्या, तुमचं चिंतन आमच्याकडनं करून घ्या, आणि तुमच्याविषयी जी भाव आहे, जी श्रद्धा आहे, ती भाव श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये नित्य नित्य वृद्धिंगत होत राहो. हीच मागणी ज्ञानोबरायाच्या चरणी आपण करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, विठोबा 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 रखुमाई, कुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव बोलो भाई सब सांगन की जय. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करुणियास, चिंतन समयी सेवा पुलीचे घेई, तुकया बंधू म्हणे भावा मज निर्वावे देवा, यथामती यथावकाश. ज्या पद्धतीनं माझे परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुरे डॉक्टर बाबा अर्थात नारायण महाराज जाधव त्यांनी माझ्या अंतःकरणामध्ये बसून ज्या पद्धतीने बोलवून घेतलं, त्या पद्धतीने मी बोलण्याचा प्रयत्न केला. जेही काही बोललो ते माझ्या बुद्धीचं काही नाही. आळंदीमध्ये राहत असताना या महात्म्याच्या समोर बसून अर्थात डॉक्टर बाबाच्या समोर बसून जे मी काही ऐकलं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेही बरोबर असेल ते त्यांचं आहे, आणि चुकलं असेल तेही त्यांचं आहे. आपण कशाला म्हणायचं आपलं आहे. जसं घडली सेवा तशी त्यांनी करून घेतली, ज्ञानोबा यांच्याशी करून घेतली तशी घेतली. हे प्रांगण म्हणजे फार पवित्र आहे. साक्षात